Network topologies means what? Network topology are referred generally physical arrangement of a network or network layout in which all the devices are communicate on the network. म्हणजे काय नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे तरी काय तर जे काही नेटवर्क आपण डिझाईन करणार आहोत जे काही नेटवर्क मला समजा मला एक 5 कम्प्युटरचं नेटवर्क तयार करायचं आहे तर नेटवर्क मध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत जसं की एक नेटवर्क मला जर डिझाईन करायचं असेल तर ह्यासाठी सुद्धा जसं की सिस्कोमध्ये तुम्हाला नेटवर्क डिझाईन इंजिनियरसुद्धा एक पोस्ट आहे. तुम्ही म्हणत असाल डिझाईन करण्यास काय सिंपल आहे पण जसं की आपण आता 5 नेटवर्कचा विचार करतोय परंतु लार्ज स्केलवरती ज्यावेळेला नेटवर्क केलं जातं 1000 कम्प्युटरचं नेटवर्क तयार केलं जातं तर तिथं तुम्हाला आधी डिझाईन तयार करावं लागतं आणि त्या डिझाईननंतर तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागतं. तर त्यासाठी CCNAमध्ये नेटवर्क डिझाईन इंजिनियरसुद्धा काही पोस्ट आहेत. जसं की मी सांगितलं की नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय फिजिकल अरेंजमेंट ऑफ अ नोड वेअर each and every computer are connected in a network and communicate with each other. जसं की हे नेटवर्क दाखवलं every node are connected to each another it is called as a network topology. जनरली यामध्ये दोन टाईप बघायला मिळतात फिजिकल टोपोलॉजी अँड लॉजिकल टोपोलॉजी. फिजिकल टोपोलॉजी मीन्स ॲक्च्युअल फिजिकली स्ट्रक्चर ऑफ अ नेटवर्क म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला फिजिकली 4 कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले जातात वाया केबल और वायरलेस कन्सेप्ट ऑल्सो. दीज आर द फिजिकल टोपोलॉजी. पर्टिक्युलर फिजिकल टोपोलॉजीमध्ये जिथं आपण नेटवर्क करणार आहोत मे बी आपण लॅन केबल थ्रू करू शकतो फायबर ऑप्टिक केबल थ्रूसुद्धा नेटवर्क करू शकतो. म्हणजे फिजिकली तुम्हाला मीडिया यूज करायचा आहे ज्याच्या थ्रू हे नेटवर्क तुम्ही करणार आहात. मे बी कॅट केबल म्हणजे ज्या पद्धतीच्या केबल आहेत कोॲक्झियल केबलसुद्धा करू शकता. लॅन केबल म्हणजे जसं की कॅट केबल ज्या यूज केल्या जातात त्याच्या रिलेटेडसुद्धा तुम्ही केबल कनेक्ट करू शकता. फायबर ऑप्टिक केबलसुद्धा आजकाल लार्ज स्केलवरती यूज केल्या जातात कारण फायबर ऑप्टिक केबल थ्रू तुमचं इंटरनेट फास्ट होऊ शकतं. तर फिजिकल अरेंजमेंटमध्ये किंवा फिजिकल टोपोलॉजीमध्ये तुम्हाला बघायला काय मिळणार आहे तर ॲक्च्युअल फिजिकल अरेंजमेंट ऑफ अ network where data can be transmitted from one location to another location. While in logical topology it logically define that how data can be flow in a network. ओके लॉजिकली डिफाईन केलं जाईल की बाबा माझा हे 4 कम्प्युटर आहेत जे मे बी माझं वायरलेस कन्सेप्टमध्ये कनेक्टेड असणार आहेत आणि अशा पद्धतीचं नेटवर्क ज्यावेळेला आपण डिझाईन करेल तर त्यावेळेला माझा एक स्विच किंवा राउटर जो असणार आहे जो वायरलेस राउटर असणार आहे आणि त्याच्या थ्रू याचं डेटा कम्युनिकेशन करणार आहे. लॉजिकली थिंकिंग केलं जाईल की हे कसं पद्धतीचं कम्युनिकेशन असेल आयदर दे आर कनेक्टेड टू दिस स्विच वायरलेस स्विच और मे बी दे आर कनेक्टेड टू ईच अनदर. अशा पद्धतीचं कम्युनिकेशन होऊ शकतं. जसं तुम्हाला मी इथं डायग्राममध्ये करून दाखवलं की बाबा वायरलेस नेटवर्कमध्ये कशा पद्धतीचं कम्युनिकेशन होणार आहे तर अशा पद्धतीचं नेटवर्क मे बी असू शकतं. लॉजिकली थिंक केलं जातं की यामध्ये नेटवर्क कशा पद्धतीनं अरेंजमेंट करू शकतो आणि त्यांचा डेटा फ्लो कशा पद्धतीचा होऊ शकतो. टोपोलॉजी मीन्स फिजिकल अरेंजमेंट ऑफ अ नेटवर्क. ओके फिजिकल और लॉजिकल अरेंजमेंट ऑफ अ नेटवर्क. They are divided into two types physical topology and logical topology. Do you understand टोपोलॉजी? जर टोपोलॉजी समजलं असेल तर आपल्याला पुढच्या काही कन्सेप्ट पाहायचं आहे ज्या टोपोलॉजी रिलेटेड आहेत. टोपोलॉजीचे काही टाईप्स आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. तुम्हाला टोपोलॉजी समजलं नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे फिजिकल और लॉजिकल अरेंजमेंट ऑफ अ नेटवर्क वेअर we can decide how data can be travel from one location to another location. फिजिकल टोपोलॉजीमध्ये आपण कन्सिडर करू शकतो तर तुमचे जे नोड्स आहेत क्लायंट्स आहेत जे आपले फिजिकली कशा पद्धतीनं कनेक्ट होणार आहे ज्यामध्ये केबलचा वापर केला जाईल आणि त्यांच्यामध्ये डेटा फ्लो किंवा डेटा ट्रान्समिशन कशा पद्धतीनं होणार आहे. दुसरा पार्ट जो आपण बघितला लॉजिकल टोपोलॉजी आणि लॉजिकल टोपोलॉजीमध्ये आपण मेन्शन केलं की आपला जो डेटा आहे तो लॉजिकली कशा पद्धतीनं फ्लो होऊ शकतो. ओके तर तुम्हाला समजलं असेल टोपोलॉजीमध्ये आपण दोन पार्ट फिजिकल टोपोलॉजी आणि लॉजिकल टोपोलॉजी. ओके ज्यामध्ये आपण पाहिलं
त्यानंतर आपण म्हणतो की काही नेटवर्क टोपोलॉजीचे टाईप्स आहेत, जसं की तुम्हाला मेन्शन झालं असेल, बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी. एक्सटेंडेड स्टार टोपोलॉजी इट इज अ पार्ट ऑफ अ स्टार टोपोलॉजी. मेन 4 बेसिक टाईप्स आहेत, जसे की बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी. ओके. The network topology defines the way in which computer resources like printer sharing, data sharing, and other devices are connected. नेटवर्क टोपोलॉजीमध्ये आपण काय सांगतो की जे माझे कम्प्युटर आहेत, जे नोड्स आपण म्हणतो, होस्ट असतात किंवा क्लायंट्स असतात, तर त्यांची फिजिकल अरेंजमेंट कशी असणार आहे, त्याचबरोबर त्यांचे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांची फिजिकल किंवा लॉजिकल अरेंजमेंट कशी असली पाहिजे, त्याला आपण नेटवर्क टोपोलॉजी असं जनरली ओळखतो. ओके. तर त्यामध्ये काही टाईप्स आहेत, जसं की बस टोपोलॉजी असणार आहे, रिंग टोपोलॉजी असणार आहे, त्यानंतर स्टार टोपोलॉजी असणार आहे आणि लास्ट मेश टोपोलॉजी. असे 4 बेसिक तुमचे टाईप्स आहेत. नेटवर्क टोपोलॉजी डिस्क्राइब द लेआउट ऑफ वायर अँड डिव्हायसेस ॲज वेल ॲज पाथ यूज बाय डेटा ट्रान्समिशन. जसं की मी सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये, लार्ज इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला तुम्हाला 1000 कम्प्युटरचं नेटवर्क तयार करायचं आहे, तर त्याआधी तुम्हाला नेटवर्क डिझायनर जो असतो तो तुम्हाला त्याचा एक लेआउट तयार करतो की मला हे 1000 कम्प्युटर कोणत्या कोणत्या लोकेशनला कनेक्ट करायचे आहेत आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं मी केबल यूज करू शकतो, त्यानंतर त्यामध्ये नेटवर्क डिव्हायसेस कशा पद्धतीचे इन्सर्ट करू शकतो आणि डेटा फ्लो कशा पद्धतीचा असणार आहे, डेटा ट्रान्समिशन कशा पद्धतीनं या नेटवर्कमध्ये होणार आहे. इट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क टोपोलॉजी. आणि त्यासाठी सुद्धा काही इंजिनियर्स, नेटवर्क इंजिनियर, पर्टिक्युलर नेटवर्क डिझाईन इंजिनियर सुरुवातीला वर्कआउट करतात, ते डिझाईन बनवतात आणि त्यानंतर फिजिकल नेटवर्क तयार केलं जातं. तर जसं की CCNAमध्ये हा अशा टाईपमधला नेटवर्क डिझायनर म्हणून एक कन्सेप्ट आहे, जे वेगळ्या पोस्टसुद्धा ह्या इंडस्ट्रीमध्ये त्या रिलेटेड फिलअप केल्या जातात. जसं की नेटवर्क टोपोलॉजीमधला पहिला टोपोलॉजी आहे ज्याचं नाव आहे बस टोपोलॉजी. ओके. बस टोपोलॉजी इज द cheapest and simplest and the most common method of networking system where multiple computers and network devices are connected in a single line using a single cable. ओके. सगळ्यात पहिला इनिशियल लेवलचा टोपोलॉजी आहे ज्याला नाव आहे बस टोपोलॉजी, जो अगदी सिम्पलेस्ट मेथड आहे नेटवर्कमधला. अगदी इनिशियल लेवलला ह्या बस टोपोलॉजीचा वापर केला जात होता, ज्यामध्ये मल्टिपल कम्प्युटर म्हणजे 2पेक्षा जास्ती कम्प्युटर तुम्हाला नेटवर्कमध्ये ॲड करता येऊ शकतात. त्याचबरोबर नेटवर्क डिव्हायसेस जसं की प्रिंटर वगैरे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि हे सगळं नेटवर्क एक सिंगल केबल थ्रू पॉसिबल आहे, जी नेटवर्क केबल तुम्हाला इथं डायग्रॅमिकली दाखवलेली आहे. जिथं अशा टाईपमधली एक केबल आहे, जी सिंगल केबल आहे, ज्या थ्रू हे 5-6 कम्प्युटर तुम्हाला कनेक्टेड असणार आहे. ओके. जसं की 1 2 3 फर्स्ट रोमध्ये ह्या 3 कम्प्युटर आहेत, सेकंड रोमध्ये 4 5 6 हे 5-6 कम्प्युटर आहेत. समजा हा 6 नंबरचा म्हणजे प्रिंटर आहे आपण असं कन्सिडर करू. अशा पद्धतीचे आपण कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करू शकतो. ओके. जसं की तुम्हाला डेटा सिंगल सेंडिंग करायचं आहे, हे नेटवर्कमध्ये तर तुम्ही कम्प्युटर ह्या सिंगल केबल थ्रू घेतले, म्हणजे ही मेन केबल असणार आहे आणि त्याच्या थ्रू तुमचे हे नोड्स कनेक्ट केले जात आहेत. ओके. जसं की इथं तुम्हाला दिसतात, एक मेन पाईप टाकली, त्या मेन पाईपला तुम्हाला वेगवेगळे नोड्स कनेक्ट केलेले आहेत. याचा अर्थ इथं तुम्हाला अजून एक एंड पॉईंट दिसतात, ज्याला टर्मिनेटर पॉईंट असं म्हटलं जातं. अगदी इनिशियल लेवलचं बस टोपोलॉजी आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेटा सेंड केला जाऊ शकतो. आता फर्स्ट ऑफ ऑल समजा 1 कम्प्युटरला जो काही डेटा सेंड करायचा आहे, जो 5 कम्प्युटरला सेंड करणार आहे, तर इथून सेंड केलेला डेटा तुमचा ह्या कम्प्युटरपासून सेंड केला जाईल आणि मेन लाईन जी आहे, जो मीडिया आहे, मेन मीडिया त्या थ्रू ट्रॅव्हल करेल आणि ऑटोमॅटिकली सोर्स कम्प्युटरपासून तो डेस्टिनेशन कम्प्युटर, सोर्स कम्प्युटर म्हणजे जसं मी सांगितलं 1 नंबरचा कम्प्युटर आहे आणि 1 नंबरच्या कम्प्युटरपासून डेटा सेंड केला, 5 नंबरच्या डेस्टिनेशनला सेंड करायचा आहे, तर तो सोर्स कम्प्युटर टू डेस्टिनेशन कम्प्युटर सेंड करू शकतो. इझी मेथडनं हा डेटा सेंड करू शकतो. ओके. देर इज अ
ह्यूज ड्रॉबॅक ऑल्सो. जसं की मी सांगितलं की 1 नंबरपासून 5 नंबरला हा डेटा सेंड करायचा आहे. ऑटोमॅटिकली नेटवर्कमध्ये 6 कम्प्युटर आहेत, 5 कम्प्युटर आहेत, एक प्रिंटर आहे. आणि इन केस असं कन्सिडर करा की ॲट अ टाईम 1 युजरला सुद्धा वाटलं की मला डेटा सेंड करायचा आहे 5 नंबरच्या कम्प्युटरला. इन केस 2 नंबरच्या कम्प्युटरला पण असं वाटेल की मला 4 नंबरच्या कम्प्युटरला डेटा सेंड करायचा आहे. ओके, तर ॲट अ टाईम ज्या वेळेला हा डेटा सेंड होऊ शकतो, 2 नंबरच्या कम्प्युटरपासून डेटा सेंड झाला, ज्या वेळेला मेन लाईनला येईल, फॉर एक्झाम्पल इथं ज्या वेळेला डेटा येईल मेन लाईनला, ओके, हा 2 नंबरचा आला डेटा आणि ऑटोमॅटिकली इकडून सुद्धा म्हणजे 1 नंबरच्या कम्प्युटरवरून सुद्धा डेटा सेंड केला जाईल आणि 2 नंबरच्या कम्प्युटरवरून सुद्धा तुमचा डेटा सेंड केला जाईल मेन लाईनला. म्हणजे जसं जसं सेंट्रल लाईन जी आहे, ज्या लाईनला तुमचा डेटा येईल, ऑटोमॅटिकली देअर इज अ कोलिजन. इट इज पॉसिबिलिटी ऑफ अ कोलिजन. ओके, सो काय अर्थ होतो याचा की तुम्ही ॲट अ टाईम एकच युजर तुमचा ह्या बस टोपोलॉजीमध्ये डेटा ट्रान्समिट करू शकतो. ॲट अ टाईम नंबर ऑफ युजर्स जर डेटा सेंड करत असतील तर देअर आर मे बी चान्सेस ऑफ डेटा कोलिजन. ओके, अगदी म्हणून मी सुरुवातीला सांगितलं सेशन की हा बस टोपोलॉजी कधी यूज केली जाते, ती अगदीच इनिशियल लेवलला ज्यावेळेला नेटवर्क कन्सेप्ट मार्केटमध्ये स्टार्टअप झाला त्यावेळेचा हा कन्सेप्ट आहे बस टोपोलॉजी. देअर इज ऑल्सो टर्मिनेटर पॉईंट. टर्मिनेटर पॉईंट म्हणजे काय, जसं की इथं सांगितलं की ज्यावेळेला डेटा सेंड केला जातो, जो फर्स्ट कम्प्युटरपासून, मी पुन्हा एकदा डायग्राम थोडंसं रिलीज करतो. ज्यावेळेला मी एक कम्प्युटरपासून डेटा सेंड करतो, जो मला 5 नंबरच्या कम्प्युटरला सेंड करायचा, 1 नंबरपासून निघालेला डेटा, ज्यावेळेला 5 नंबर म्हणजे मी सोर्स कम्प्युटरपासून निघालेला डेटा, जे टर्मिनेटर पॉईंट आहेत, जसं की नंबर एंड पॉईंट म्हणतो, तर त्याच वेळेला तो डेटा एक सिग्नल हा टर्मिनेटरला एंड पॉईंटला, म्हणजे जिथं आपण असं म्हणू हा एंड पॉईंट आहे आणि हा स्टार्ट पॉईंट आहे, तर डेटाचा एक सिग्नल की जो टर्मिनेटर पॉईंटला सुद्धा सेंड केला जातो, ज्यामध्ये कम्युनिकेशनचे डिटेल्स सेंड केले जातात. जसं की आपण 5 नंबरच्या कम्प्युटरला सोर्स कम्प्युटरला ज्या वेळेला सोर्स कम्प्युटरपासून डेस्टिनेशन कम्प्युटरला ज्या वेळेला डेटा सेंड होत असतो, त्याच वेळेला तो एंड पॉईंटला सुद्धा डेटा सिग्नल सेंड करतो. त्याच वेळेला तो टर्मिनेटर एंडला म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला सुद्धा एक पॉईंट डेटा कम्युनिकेशन करतो आणि एंड पॉईंटला सुद्धा कम्युनिकेशन करतो. ज्या वेळेला हे टर्मिनेटर पॉईंटला डेटा म्हणजे डेटा जो काही सिग्नल आहे तो कम्युनिकेट करतो, इन्फॉर्मेशन सेंड करतो, त्याच वेळेला नंबर 5ला तो डेटा रिसीव होतो. म्हणजे सोर्सपासून डेस्टिनेशनला डेटा कधी रिसीव होतो, तर त्याचे दोन्ही टर्मिनेटर जे स्टार्टिंग पॉईंट आहेत आणि टर्मिनेटर पॉईंट आहेत, त्यावेळेला तुम्हाला डेटा तिथं किंवा एक इन्फॉर्मेशन जे आहे ती ज्या वेळेला सेंड होती, रिसीव होते टर्मिनेटर एंडला, त्याच वेळेला तो डिलिव्हरी नंबर 5ला देत असतो. एक ॲक्नॉलेजमेंट आहे की तुमचा डेटा आपण सेंड करतो आहे आणि त्याचं टर्मिनेटर पॉईंटला इन केस डेटा ज्या वेळेला रीच होतो त्याच वेळेला तो 5 नंबरला डेटा रिसीव केला जातो. ओके, टर्मिनेटर पॉईंट लक्षात आलं. कोलिजन केव्हा होतं ते लक्षात आलं. अजून एक केस आहे की समजा इन केस अशा पद्धतीचं जर झालं की जसं टर्मिनेटर पॉईंट आहे, जो स्टार्ट पॉईंट आहे आणि इथे एक एंड पॉईंट आहे, मे बी टर्मिनेटर पॉईंट मे बी काहीतरी डॅमेज झाला. ओके, ऑटोमॅटिकली माझा 1 कम्प्युटरपासून निघालेला डेटा जसं की एंड पॉईंट टर्मिनेटरला पण जातो आणि ऑटोमॅटिकली डेटा तो सेंडिंग होत असताना टर्मिनेटर स्टार्टअप पॉईंटला पण जातो. परंतु आता टर्मिनेटर पॉईंट स्टार्टअप पॉईंट डिसेबल आहे, नॉट वर्किंग आहे. ऑटोमॅटिकली डेटा पुन्हा बाउन्स होतो आणि इथं पुन्हा तुमचं नेटवर्क फेल होऊ शकतं. बाउन्स होतो म्हणजे तो रिव्हर्स होईल आणि नोटिफिकेशन ॲक्नॉलेजमेंट टर्मिनेटर एंडला कंप्लीट न झाल्यामुळं नेटवर्क ह्या 5 नंबरच्या कम्प्युटरला, म्हणजे जो आपला डेटा सेंड करायचा होता, रिसिव्हर होता, जो आपला डेस्टिनेशन पॉईंट होता, तिथं तो डेटा रिसीव्ह होऊ शकत नाही.
Do you understand the bus topology? It is the simplest topology where data can be sent from one location to another location. Okay, तुम्हाला समजलं यस टाईप करा, नसेल समजलं तर नो टाईप करा. याच्या रिलेटेड मी एक जस्ट थोडंसं सगळ्यांना समजलं असेल तर मला आता याचे ॲडव्हान्टेजेस सांगू शकता का, आणि डिसॲडव्हान्टेजेस याचे मेजर डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्ही सांगू शकता. एनीवन मला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस सांगू शकता. What are network topologies? So that's what we're going to talk about in this video. Now, a topology is the थोडंसं मी आता बियॉन्ड तुम्ही मला ऑलरेडी सांगताय, मी 2च मिनटं काय काय आन्सर आले ते पाहतो. त्याच्या आधी एक थोडंसं व्हिडिओ पद्धतीनं मी तुम्हाला ग्राफिकल अजून समजून सांगण्यासाठी बस टोपोलॉजीचा एक छोटासा पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. बऱ्याच जणांनी मला आन्सर केले यस. डेटा कोलिजन रिपीट करा. ओके, ठीक आहे. डेटा ट्रान्समिशन डिफिकल्ट आहे. यस. चीपेस्ट आहे, प्रायव्हेट आहे. यस, व्हेरी गुड. डेटा कोलिजनचं पुन्हा रिपीट करा अशा पद्धतीचा एक मेसेज आहे. ठीक आहे, आपण डेटा रिपीट करूयात. कोलिजन कन्सेप्ट जो आहे तो रिपीट करूयात. जसं की मी सांगितलं की ह्यामध्ये ही बस टोपोलॉजी अगदी इनिशियल लेवलची टोपोलॉजी आहे. अगदी स्टार्टअप ज्यावेळेला नेटवर्क कन्सेप्ट आला त्यावेळेची ही टोपोलॉजी आहे, ज्यामध्ये फिजिकल अरेंजमेंट आपण म्हणतो. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे फिजिकल अरेंजमेंट ऑफ अ कम्प्युटर ऑर नोड्स इन अ नेटवर्क. ओके, ज्यामध्ये एक अशा पद्धतीचं बेसलाईन आहे, ज्यामध्ये किंवा एक केबल आहे ज्या थ्रू हे वेगवेगळे नोड्स माझे कनेक्ट केले जातात. अशा पद्धतीचे नोड्स तुमचे ह्या मेन लाईन थ्रू कनेक्ट केले जातात. ओके, जसं की मी 1 नंबरपासून कम्प्युटर डेटा सेंड करतो, माझा 5 नंबरचा जो कम्प्युटर आहे त्याला डेटा सेंड करायचा आहे. अशा पद्धतीनं म्हणजे हा सोर्स कम्प्युटर आहे जो डेटा सेंड करतो, जो डेस्टिनेशन 5 नंबरचा आहे त्याला डेटा सेंड करायचा आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला अशा पद्धतीचा डेटा 1 पासून स्टार्ट होतो जो 5 पर्यंत सेंड होणार आहे. त्याच वेळेला त्याचा टर्मिनेटर स्टार्ट पॉईंटला पण डेटा सेंड होतो आणि एंड पॉईंटला पण डेटा सेंड होतो, जो आपण ॲक्नॉलेजमेंट म्हणू शकतो की डेटा सेंडिंग केलं याचं ॲक्नॉलेजमेंट आहे. ज्या वेळेला टर्मिनेटर एंडला तो डेटा रिसीव होतो त्याच वेळेला डेस्टिनेशन पॉईंटला तो डेटा रिसीव केला जातो. ओके, हे कन्सेप्ट सिम्पल झाले. पण आता नेटवर्कमध्ये असं आहे की 5-6 कम्प्युटर एक वेळेला कनेक्टेड आहेत. मे बी 2 नंबरच्या कम्प्युटरला पण त्याच टायमिंगला असं वाटलं की मलासुद्धा डेटा सेंड करायचा आहे 4 नंबरच्या कम्प्युटरला, बरोबर. ज्या वेळेला 1 नंबरच्या कम्प्युटरला पण वाटलं डेटा सेंड करायचा आहे 5 नंबरच्या कम्प्युटरला. कन्सिडर करा राष्ट्रवादीचं घड्याळ आहे, 10 टायमिंग झालेलं आहे. दोघांनाही वाटतंय 1 नंबरच्या कम्प्युटरला आणि 2 नंबरच्या कम्प्युटरला वाटतं की डेटा सेंड करायचा आहे 4 नंबरला आणि 5 नंबरला. 2ला वाटतंय 4ला डेटा सेंड करायचा आहे आणि नंबर 1ला वाटतंय 5ला डेटा सेंड करायचा आहे. जसं की 1 पासून पण डेटा सेंड झाला, ॲट ए टाईम दोन्हीकडनं डेटा सेंड झाला. ओके, 1 पासून सेंड झालेला डेटा ह्या मेन लाईनला येईल. ऑटोमॅटिकली 2 कडनं डेटा सेंड झालेला सुद्धा ह्या मेन लाईनला येईल. 1 पासून डेटा जो सेंड होणार आहे जो व्हर्च्युअली 5 नंबरला आपल्याला सेंड करायचा आहे आणि 2 पासून जो डेटा सेंड करायचा आहे तो 4ला सेंड करायचा आहे. दोन्हीकडनं ज्या वेळेला डेटा सेंड होईल एकाच लाईनमध्ये हा डेटा सेंड होतोय आणि ॲट अ सर्टन पॉईंट 2 समोरासमोर गाड्या आल्यानंतर कुलिजन होऊ शकतं. सिंगल वे आहे, 1 वे आहे, अशा वेळेला कुलिजन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. सेम कंडिशनमध्ये दोन्हीकडनं 1 कडनं येणारा डेटा 2 नंबरकडनं येणारा डेटा ज्या वेळेला एकत्र येईल त्यावेळेला कुलिजन पॉसिबल आहे आणि कुलिजन झालं तर ऑटोमॅटिकली डेटा कुठेही सेंड होणार नाही. समजतंय? कुलिजन पॉईंट लक्षात आला, टर्मिनेटर पॉईंट लक्षात आला. टर्मिनेटर म्हणजे तुमचा एंड पॉईंट आहे, म्हणजे 1 नंबरपासून निघालेला डेटा टर्मिनेटरच्या स्टार्ट पॉईंटला आणि एंड पॉईंटला त्याचं सिग्नल सेंड करतो की मी 1 नंबरकडनं डेटा सेंड करतोय 5 नंबरला आणि याचं टर्मिनेटर एंडला तो इन्फॉर्मेशन सेंड करत असतो, ज्याला आपण ॲक्नॉलेजमेंट म्हणतो. जोपर्यंत ॲक्नॉलेजमेंट पॉईंट जो स्टार्टअप पॉईंट आहे, टर्मिनेटर पॉईंट आहे ए,
जो स्टार्टअप असणार आहे आणि एंड पॉईंटला जोपर्यंत तो एक्नॉलेजमेंट देत नाही तोपर्यंत तो डेस्टिनेशनला डेटा सेंड करू शकत नाही. एवढाच एक कंडिशन आहे. जसं की टर्मिनेटर एंड पॉईंट जर काही कारणामुळे खराब झाला असेल, डॅमेज झाला असेल, तर ऑटोमॅटिकली ते नेटवर्कसुद्धा फेल होऊ शकतं. म्हणजे नेटवर्क फेल कधी होऊ शकतात, तर ॲट अ टाईम. याचा अर्थ काय की हे बस टोपोलॉजीमध्ये तुम्ही सिंगल नोड कॅन बी सेंड टू सिंगल डेस्टिनेशन पॉईंट. ॲट अ टाईम दोनपेक्षा जास्त नेटवर्कमध्ये कम्प्युटर डेटा सेंड नाही करू शकत. एका वेळेला एकच नेटवर्क कोणीतरी करू शकतो, नेटवर्कमध्ये डेटा सेंड करू शकतो. जोपर्यंत टर्मिनेटर पॉईंट प्रॉपर वर्क करतात तोपर्यंत डेटा सेंड होतो. टर्मिनेटर पॉईंट जर डॅमेज झाला तर ऑटोमॅटिकली नेटवर्क फेल होऊ शकतं. कुलिजनच्या पॉसिबिलिटी जास्ती आहेत. ओके, एखादा नोड जरी अपसेंड असेल नेटवर्कमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही, नेटवर्क पॉसिबल आहे. 2 नंबरचा नोड माझा कम्प्युटर ऑनच होत नाही, पण मला 5 नंबरला डेटा सेंड करायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण नेटवर्क म्हणजे इंडिव्हिज्युअल नेटवर्कसुद्धा कन्सेप्ट आहे. 3 नंबरचा पण कॉम्प्युटर बंद आहे, पण मला 6 नंबरच्या कॉम्प्युटरला डेटा सेंड करायचा आहे 1पासून, काहीच प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली मी 6 नंबरच्या कॉम्प्युटरला नेटवर्कमध्ये डेटा सेंड करू शकतो. असे सगळे बेनिफिट आहेत. थोडंसं अजून मी माझं समजलं नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला काही हरकत नाही, एक व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला हाच कन्सेप्ट पुन्हा थोडंसं रिपीट करतो. बघा तुम्हाला समजतंय का. थोडंसं व्हिडिओ पहा आधी, साईड बाय साईड मी तुम्हाला सांगतो डेटा जसं सेंड केला जातो. इथं टर्मिनेटर टी पॉईंट दाखवलेले आहेत जे तुम्हाला इथं डेटा सेंड करतायत. आता हे ॲट अ टाईम नेटवर्क कधी डेटा सेंड होऊ शकतो, तर जसं की वन वे कम्युनिकेशन कधी होतं, तर तो वन वे रोड असेल तर. तुमचा 4 लेन रोड असेल तर ऑटोमॅटिकली 4 गाड्या जाऊ शकतात. जसं की ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. सिंगल वन वे रोड साधा सिंपल नेटवर्क केबल असेल तर फक्त तुम्ही डेटा सेंड करू शकता, एका वेळेला एकच कम्प्युटर सेंड करू शकतो. इथं मात्र तुम्हाला ॲट अ टाईम हा कम्प्युटर पण सेंड करू शकतो, हा पण सेंड करू शकतो. हे कधी पॉसिबल आहे, तर तशा पद्धतीची केबल असेल तर. म्हणजे कॅट 6 जर केबल असेल तर ते पॉसिबल आहे. कॅट 1मध्ये हे पॉसिबल नाही. त्या काळामध्ये फक्त सिंगल केबल यूज केली जात होती, जी अगदी इनिशियल लेवलची जी केबल होते, म्हणून तिथं कुलिजन होत होतं. जसं की या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये कॅट 1 आपण पाहणार आहोत नंतर मीडिया टाईपमध्ये. कॅट 1मध्ये फक्त वन वे कम्युनिकेशन किंवा वन वे कम्युनिकेशन पॉसिबल आहे. कॅट 3मध्ये फक्त 2च डेटा कम्युनिकेशन करू शकतात. कॅट 5मध्ये मात्र ऑल ओव्हर कुणीही डेटा कम्युनिकेशन त्यावेळेला करू शकत होता. म्हणजे कॅट टाईपमधली केबल तुम्ही ह्या नेटवर्कमध्ये बस टोपोलॉजी मध्ये वापरत असाल तर कॅट 1मध्ये असेल तर पॉसिबल नाही, ओन्ली वन वे कम्युनिकेशन होणार, एकच एका वेळेला डेटा सेंड करू शकतो. कॅट 3मध्ये फक्त 2च नेटवर्कमध्ये डेटा सेंड करू शकतात आणि कॅट 5मध्ये सगळे करू शकतात. कोॲक्सियल केबल जर यूज करत असाल की जसं तुम्हाला ही कोॲक्सियल केबलनं सुद्धा नेटवर्क करता येतं, जी तुमच्या ही केबल तुम्ही पाहिली असेल, जे तुमच्या टेलिव्हिजन सिग्नलसाठी वापरली जाते. आजकाल डिश बऱ्याच जणांच्याकडे आहेत, तर डिशपासून तुमच्या टी व्हीला जी केबल कनेक्ट होती ती इट इज कॉल्ड ॲज अ कोॲक्सियल केबल, ज्यामध्ये BNC कनेक्टर थ्रू आपण हे नेटवर्क करतो. जे BNC कनेक्टर इथं तुम्हाला बघायला मिळतात, हे अशा टाईपमधले BNC कनेक्टर तुम्हाला इथं कनेक्ट केले जातात. ओके, ठीक आहे. पुढे बघा अजून. जसं की टर्मिनेटर रिलेटेड सांगितलं, टर्मिनेटर स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट जोपर्यंत त्याला ॲक्नॉलेज मिळत नाही तोपर्यंत डेटा तो रिसीव्ह पण करू शकणार नाही. ज्या वेळेला आता इथं तुम्ही ऑब्झर्व करत असाल, एक टर्मिनेटर एंड पॉईंट डॅमेज झालेला आहे, काही कारणामुळं तो डॅमेज झालेला असेल. या पॉईंट टर्मिनेटर एंड जो आहे तो डॅमेज झाला. ऑटोमॅटिकली जो या कम्प्युटरकडनं निघालेला डेटा आहे, जो मला 3 नंबरच्या कम्प्युटरला सेंड करायचा आहे, पण त्याचं एक ॲक्नॉलेजमेंट जसं मी सांगितलं टर्मिनेटर पॉईंटला जातं. जो टर्मिनेटर स्टार्ट पॉईंट आहे त्याला ॲक्नॉलेजमेंट दिलं. म्हणजे 1 नंबर ॲक्नॉलेजमेंट म्हणजे तरी काय असणार आहे, 1 नंबरचा कम्प्युटर सांगणार मी 3 नंबरच्या कम्प्युटरला डेटा सेंड करतो आहे, याला म्हणायचं ॲक्नॉलेजमेंट. जो स्टार्टअप पॉईंटला पण सांगतो, टर्मिनेटर एंड पॉईंटला पण सांगतो. या केसमध्ये काय झालं की यापासून डेटा सेंड केला, जो स्टार्टअप
टर्मिनेटर पॉईंटला पण डेटा सेंड झाला, एक्नॉलेजमेंट सेंड झाली, परंतु ज्या वेळेला तो 3 नंबरच्या कम्प्युटरला डेटा सेंड करतो तर त्याची एक इन्फॉर्मेशन जी टर्मिनेटर एंड पॉईंटला सेंड होत असते ती टर्मिनेटर एंड पॉईंटला रिसीव्ह होऊ शकत नाही आणि त्यामुळं तो डेटा पुन्हा बाउन्सिंग होतो, रिटर्न पाठवला जातो आणि ऑटोमॅटिकली इथं तुमचा डेटा आहे एंड पॉईंटला रिसीव्ह न झाल्यामुळं मी जसं सांगितलं की जो तुमचा डेस्टिनेशन कॉम्प्युटर आहे 3 नंबरचा कॉम्प्युटर आहे त्याला तो डेटा सेंड होणार नाही. डू यू अंडरस्टँड व्हॉट आर हॅपनिंग हिअर? ठीक आहे, कन्सेप्ट समजला तर आपल्याला नेक्स्ट पार्टकडं मूव व्हायचं आहे. बस टोपोलॉजीमधून आपल्याला मूव व्हायचं आहे, सेकंड टोपोलॉजीमध्ये यायचं आहे. सगळ्यांच्या क्युरीज सगळ्या क्लिअर झाल्या. सो नेक्स्ट टोपोलॉजीमध्ये आपल्याला यायचं आहे ज्याचं नाव आहे रिंग टोपोलॉजी. ओके, इट इज अरेंजमेंट ऑफ फिजिकल नेटवर्क, म्हणजे जे काय तुमचे नोड्स असणार आहेत ते फिजिकली अशा पद्धतीनं अरेंज केलेत की एक रिंग फॉर्मेशन नेटवर्क होऊ शकतं. ओके, म्हणजे या नेटवर्कमध्ये ऑल द सिस्टीम आर कनेक्टेड टू वन अनदर फॉर्मिंग ए लार्ज सर्कल इन अ क्लोज लूप. म्हणजे जे काही नोड्स आहेत ते अशा पद्धतीनं अरेंज केलेले आहेत नेटवर्कमध्ये की एक सर्कल फॉर्म होतं जे तुम्हाला केबल थ्रू एकमेकांना कनेक्टेड आहेत. ओके, सिम्पल नेटवर्क आहे. काही स्पेसिफिक पर्पजसाठी हा अशा पद्धतीचा नेटवर्क इनिशियल लेवलला यूज केला जात होता. 1 कम्प्युटर, 2 कम्प्युटर, 3 कम्प्युटर, यामध्ये कोणताही टर्मिनेटर पॉईंट नाही. जे बस टोपोलॉजीमध्ये ड्रॉबॅक्स होते जे ह्या रिंग टोपोलॉजीमध्ये ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेटा इज सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन वाया पॅकेट्स. म्हणजे पॅकेट्स म्हणजे अशा बॉक्सेस आहेत किंवा ज्यामध्ये डेटा स्टोअर केला जातो आणि जो 1 कम्प्युटरपासून, समजा आपण असं म्हणू हा पॅकेट आहे जो 1 कम्प्युटरपासून मला 4 नंबरच्या कम्प्युटरला सेंड करायचा आहे, तो 2 नंबरच्या कम्प्युटरपर्यंत आधी येईल. 2 नंबरचा कम्प्युटर सांगेल हा माझा डेटा नाही, कारण त्याचा ॲड्रेस म्हणजे डेस्टिनेशन जो आहे सोर्स 1 पासून डेस्टिनेशन 4 आहे. ऑटोमॅटिकली तो इथं चेक करेल 2 नंबरच्या कम्प्युटरला डेटा सेंड करायचा आहे का, नाही, कारण त्याचं ॲड्रेस वेगळा आहे. तो 2 पासून पुन्हा 3ला जाईल, 3ला विचारेल, 3 पण नाही म्हणेल, इट्स नॉट माय. सो 4 नंबरच्या कम्प्युटरपर्यंत तो पोचेल, 4ला विचारेल तुझा डेटा आहे पॅकेट आहे का, यस, ऑटोमॅटिकली इथं तो डेटा रिसीव्ह होऊ शकतो. इट्स माय, तुमचा डेटा 1 पासून सेंड झालेला जो तुम्हाला 2, 3 आणि नंतर 4ला सेंड करू शकता. ओके, अगदी सिम्पल नेटवर्क आहे. अगदी स्मॉल नेटवर्कमध्ये याचा वापर केला जातो. अशा पद्धतीचं आहे की जो बस टोपोलॉजीमध्ये काही ड्रॉबॅक्स होते ते ओव्हरकम करण्यासाठी हा पद्धतीचा कन्सेप्ट वापरला जातो, ज्याला आपण म्हणतो रिंग टोपोलॉजी. रिंग म्हणजे तुमचं एक सर्कल फॉर्मेशन फिजिकली स्ट्रक्चर तयार होतं आणि त्यामध्ये डेटा कम्युनिकेशन पॉसिबल आहे. आता कन्सिडर करा की माझा समजा 1 पासून सोर्स कम्प्युटरपासून डेटा 4ला पाठवायचा आहे, पण नेटवर्कमध्ये काही वेळेला असंही कंडिशन होऊ शकते की माझा कम्प्युटर 3 नंबरचा कम्प्युटर स्टार्टअप होतच नाही आहे, ऑन होत नाही आहे, काही कारण असू द्या, ट्रबल शूट आहे, 3 नंबरचा नेटवर्कमध्ये कम्प्युटर आता बंद आहे. ऑटोमॅटिकली 1 पासून निघालेला डेटा जो 2ला येईल, 2 पासून 3 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याला जी रिंग आहे तुमचा डेटा काय होतोय यामध्ये 1 पासून 2, 2 पासून 3 आणि 3 पासून 4 अशा पद्धतीनं डेटा ट्रॅव्हल करतोय. परंतु 3 नंबरचा नोड जर ऑफ असेल, टर्न ऑफ असेल, शटडाऊन असेल, मे बी स्टार्टअप होत नसेल, काही प्रॉब्लेम असू द्यात, ऑटोमॅटिकली एक कम्प्युटरसुद्धा ब्रेकडाऊन झालं तर नेटवर्क जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं. इन्फॉर्मेशन 4पर्यंत सेंड नाही होऊ शकणार, डेस्टिनेशनपर्यंत डेटा सेंड नाही होऊ शकणार. या पद्धतीचा हा जसं ॲडव्हान्टेज आहे की सिम्पल नेटवर्कमध्ये तुम्ही डेटा सेंड करू शकता. इथं तुम्हाला टर्मिनेटर पॉईंट नसल्यामुळं तुम्हाला डेटा इझिली सेंड तर होऊ शकतो, परंतु ड्रॉबॅक असं आहे की नेटवर्कमधला एक नोडसुद्धा जर काही कारणामुळं बंद असेल तर नेटवर्क तुमचं फेल होऊ शकतं, इन्फॉर्मेशन सेंड नाही होऊ शकणार. पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच थोडंसं ग्राफिकली दाखवतो.
ग्राफिकली पिक्चर स्वरूपात जरा जास्त तुम्हाला समजेल. ही अशा पद्धतीची टोपोलॉजी आहे ज्यामध्ये आपण रिंग टोपोलॉजी पाहतोय. जो डेटा ट्रॅव्हल करतो, जो सर्कलमध्ये फॉर्म होणार किंवा हे नोड्स एकमेकांना सर्कल अशा पद्धतीने कनेक्ट होतात की एक सर्कल फॉर्म होतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ रिंग टोपोलॉजी. फिजिकल अरेंजमेंट आहे जी नेटवर्क केबलमधली, ज्यामध्ये तुम्हाला फिजिकली वेगवेगळे स्ट्रक्चर सेंड केले जातात. जसं की 1 पासून निघालेला डेटा तो प्रत्येक कम्प्युटर 4ला सेंड करायचा आहे, तर तो प्रत्येक कम्प्युटरला विचारतो इट्स नॉट माय आणि ऑटोमॅटिकली 4 कम्प्युटर सांगेल इट्स माय डेटा, सो प्लीज डिलिव्हर मी. तो 1 पासून निघालेला डेटा 4 नंबरच्या कम्प्युटरला सेंड करू शकतो. यस, जर एखादा नेटवर्क केबल ब्रेक झाली, काही असेल, कम्प्युटर ब्रेक झाला किंवा केबल फेल झाली, तर या कंडिशनमध्ये काय होतंय, जसं की 1 पासून निघालेला डेटा जो काही कारणामुळे केबल ब्रेक झाली, 4 नंबरच्या कम्प्युटरला मला डेटा सेंड करायचा आहे, तर ऑटोमॅटिकली केबल जर ब्रेक झाली तर तुमचा डेटा 4 नंबरच्या कम्प्युटरला सेंड होणार नाही. इट इज अ व्हेरी सिम्पल नेटवर्क. ओके, सगळ्यांना समजलं असेल. ओके, जो एक क्वेश्चन आहे त्याच्या रिलेटेड, रिंग टोपोलॉजी रिलेटेड, हाऊ मच टाइम इट टेक्स टू सेंड डेटा फ्रॉम one to another. It is very short time. It can be data travel from one location to another location. ते तुम्हाला फक्त रोटेशन दाखवलेलं आहे डायग्राम म्हणजे व्हिडिओमध्ये, की ज्यामध्ये तुम्हाला डेटा सेंड होत असताना कशा पद्धतीनं ट्रॅव्हल करतो या पद्धतीचा आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये डेटा सेंड होतो. अगदी इनिशियल लेवलचा हा पार्ट आहे, ज्यावेळेला कॅट 1 केबलसारख्या केबल यूज केल्या जात होता आणि त्यावेळेला तुमचा डेटा फक्त सेंडिंग एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला सेंड करू शकत होता. यामध्ये बेनिफिट काय आहे की ॲट ए टाईम समजा इथं जर नेटवर्क प्रॉपरली वर्क होत असेल तर लक्षात घ्या, जसं की रिंग पहिला जो आपण बघितला होता बस टोपोलॉजीमध्ये, तर ॲट ए टाईम 1 कम्प्युटर कॅन सेंड टू अनादर कम्प्युटर. रिंग टोपोलॉजीमध्ये काय आहे की समजा 1 कम्प्युटरपासून निघालेला डेटा सेंड करायचा आहे 3 नंबरच्या कम्प्युटरला, तर तो सेंड करू शकतो. अशा पद्धतीचा डेटा ट्रॅव्हल करू शकतो. 2 नंबरच्या पण कम्प्युटरला ॲट ए टाईम डेटा सेंड करायचा आहे, जो 4 नंबरला सेंड करायचा आहे तरीसुद्धा तो सेंड करू शकतो. कारण 1 पासून निघालेला डेटा अजून 2 पर्यंत यायचा आहे आणि 2 पासून निघालेला डेटा आधी स्टार्टअप होईल, ॲट ए टाईम होईल. हा 10 वाजून 10 मिनिटांनी डेटा सेंड करतोय. जे बस टोपोलॉजीमध्ये कुलिजन होत होतं, रिंग टोपोलॉजीमध्ये कुलिजन होण्याची शक्यता फार कमी आहे. ओके, म्हणजे जो 1 पासून निघालेला डेटा जो 10ला स्टार्टअप झाला, ऑटोमॅटिकली 2 नंबरच्या कम्प्युटरवरून पण डेटा स्टार्टअप होतो, जो 10ला होऊ शकतो आणि त्यावेळेला इथं दोन्हीकडनं डेटासुद्धा सेंड होऊ शकतो. पण इथं ब्रेकडाऊन ऑफ केबल मे बी ब्रेकडाऊन ऑफ कम्प्युटर विच फेल्स द नेटवर्क रिंग टोपोलॉजी. सो इट इज अ व्हेरी इनिशियल स्टेज. फास्टमध्येच डेटा सेंड होतो, फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये तुमचा डेटा सेंड करू शकतो. डेटा काय आहे याच्यावरती पण आणि नेटवर्क केबल काय आहे याच्यावरती पण डेटा ट्रान्समिशन स्पीड डिपेंड करतं. ओके, डेटा पॅकेट्समधून फ्लो होतो म्हणजे काय होतो? यस, डेटा पॅकेट्स म्हणजे काय की जसं की मला डेटा म्हणजे माझा असणार आहे 0 और 1. ओके, जो माझा एका बॉक्समध्ये मी पॅक करेन, समजा हा इट इज अ कॉल्ड अ पॅकेट. जो माझा पॅकेट आहे, जे छोटं पॅकेट म्हणजे काय, एक पिशवी ज्यामध्ये माझा डेटाच इन्सर्ट केला जातो आणि तो डेटा म्हणजेच इन्फॉर्मेशन डिजिटली आपला डेटा 0 और 1 बिट्समध्ये सेंड होत असतो. मग याला म्हणतात पॅकेट्स. मे बी पॅकेट्स सिंगल बिट्सचं असू शकेल, मे बी 2 बिट्सचं असू शकेल, मे बी 4 बिट्सचं असेल, 16 बिट्सचं असेल, 32 असेल, 64 असेल, 128 असेल, 256 असेल, 512 असेल, 1024 असेल. अशा पद्धतीचा डेटा पॅकेट सेंड केला जातो नेटवर्कमध्ये. जसं आपल्याला ते पुढं पाहायचं आहे, कशा केबल असणार आहे, त्याच्यामध्ये डेटा पॅकेट्स किती जाऊ शकतो. डेटा पॅकेट्सचा रिलेटेड एक छानसा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे. थोडंसं व्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट आहे म्हणून नेटवर्कमध्ये आपण जास्तीत जास्त व्हिडिओ कन्सेप्टचा वापर करणार आहोत.
ज्यामध्ये डेटा माझा केबलमधनं सेंड होत असताना पण कसा सेंड होतो, तो रिसीव कसा होतो, डेस्टिनेशन म्हणजे काय, सोर्स कम्प्युटर म्हणजे काय, हे सगळं थोडं थोडं व्हिडिओ जिथं जिथं आवश्यकता असणार आहे तिथं आपण व्हिडिओ प्रेझेंटेशनचा वापर करणार आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा एक्सप्लेन करेन, परत व्हिडिओ पद्धतीनं पण एक्सप्लेन करेन, तर थोडंसं टाईम कन्झ्युमिंग होऊ शकतं, परंतु तुम्हाला नेटवर्क कन्सेप्ट जास्ती चांगल्या पद्धतीनं समजू शकतील असं मला वाटतं. ठीक आहे, रिंग टोपोलॉजी पण तुम्हाला समजलं असेल, तर नेक्स्ट टोपोलॉजीकडे आपल्याला जायचं आहे, ज्याचं नाव आहे स्टार टोपोलॉजी. Okay, star topology is the most commonly used architecture in Ethernet LAN or LAN concept. Each system on a network is connected to the central hub which joins all the nodes together and controls communication between the system in a network. Okay, इथं काय केलेलं आहे की सगळे नोड, जे नोड आपण म्हणू, होस्ट म्हणू, ज्यांचं कम्युनिकेशन एक एक नेटवर्क डिव्हाइस ज्याचं नाव आहे हब किंवा स्विच, त्याच्या थ्रू कनेक्ट केले जातात. मग तुमचा नोड्स असतील, जे रिसोर्सेस असतील, ते सुद्धा या पद्धतीनं या हबला किंवा स्विचला कनेक्ट होतात. जसं की कम्प्युटर 1, कम्प्युटर 2, कम्प्युटर 3 आणि माझा कम्प्युटर 4, आणि याबरोबर रिसोर्स जो आहे माझा प्रिंटर, तो सुद्धा ह्या स्विचलाच कनेक्ट होणार. म्हणजे 1 पासून निघालेली केबल ह्या स्विचला येणार, 2 पासून निघालेली केबल स्विचला येणार, 4 पासून सुद्धा निघालेली स्विचला येणार, 5 पासून, 3 पासून आणि 5 पासून पण अशा पद्धतीचं. म्हणजे ह्या हबला ॲटलिस्ट 5 नोड्स कनेक्ट करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. ऑटोमॅटिकली 5 नोड्स तुमचे एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात. जसं की 1 पासून निघालेला डेटा मला 3 ला पाठवायचा आहे, इझिली ह्या स्विचमध्ये येईल, स्विचपासून 3 ला जाईल. 2 पासून मला 5 ला प्रिंट कमांड द्यायची आहे, तर तो स्विचमध्ये आधी डेटा सेंड करेल आणि 5 नंबरच्या जो काय माझा प्रिंटर आहे त्याला तो कमांड सेंड करेल आणि ऑटोमॅटिकली हा प्रिंटर प्रिंट ऑफ कमांड करू शकतो. ह्या नेटवर्कचा अजून एक बेनिफिट काय आहे की इन केस माझं एखादं नेटवर्क स्विच ऑफ झालं, टर्न ऑफ आहे, तरीसुद्धा नेटवर्क वर्क करू शकतं. म्हणजे 1 पासून 3 ला किंवा 1 पासून 2 ला डेटा सेंड करतो. म्हणजे एखादा नोड जरी तुमचा टर्न ऑफ असेल, स्विच ऑफ असेल, मे बी केबल त्याची टर्न ऑफ असेल, तर ऑटोमॅटिकली तुमचं नेटवर्क फेल व्हायचं काही कारण नाही. बाकीचे नोड तुम्ही कम्युनिकेट करू शकता. फक्त 4 नंबरच्या कम्प्युटरला डेटा सेंड होणार नाही. ओके, म्हणजे इथं एखादा नोडवरती हे नेटवर्क डिपेंड करणार नाही, तुमचं कम्युनिकेशन पॉसिबल आहे. मात्र यामध्ये तुमचं स्विच जर ऑफ झाला, स्विच टर्न ऑफ झाला, पॉवर सप्लाय त्याला येत नाही आहे, ऑटोमॅटिकली स्टार टोपोलॉजीमध्ये तुमचं नेटवर्क फेल होऊ शकतं. कारण एव्हरी कम्प्युटर कम्युनिकेट्स थ्रू द स्विच, आणि स्विच जर बंद झाला तर नेटवर्क 101% तुमचं टर्न ऑफ होणार आहे, फेल होणार आहे. यासाठी तुमचा स्विच हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो सेंट्रली मेडिएटर म्हणून काम करतो. 1 पासून डेटा रिसीव्ह करायचा, 3 ला सेंड करायचा, 3 पासून रिसीव्ह करायचा, 4 ला सेंड करायचा, 5 पासून डेटा रिसीव्ह करायचा, 1 ला सेंड करायचा. ॲट ए टाईमसुद्धा तो कम्युनिकेशन करू शकतो. 10 ऑफ 10 ला जर असं वाटतं 10 ला तुम्हाला 1 पासून डेटा सेंड करायचा आहे 3 ला, तर तो करू शकतो. 2 पासून मला 4 ला सुद्धा डेटा सेंड करायचा आहे, जो सुद्धा पॉसिबल आहे ॲट अ 10 क्लॉक. म्हणजे इथं तुमचं इंडिव्हिज्युअल नेटवर्क आहे, इंडिव्हिज्युअल आहे, सिंगल लाईन नाही आहे. त्यामुळे कुलिजन होण्याचं काही कारण नाही, कारण डेटा जो काय सेंड होतो तो स्विचमध्ये आहे आणि स्विच डिसाईड करतो कुणाकडून डेटा आला आणि कुणाला सेंड करायचा. त्याला आपण स्मार्ट स्विचसुद्धा म्हणतो, की जो स्वतः इंडिव्हिज्युअल लेवलला स्मार्ट स्विच म्हणतात त्यांना, की जो जनरली काय करतो, कुणाकडनं आला डेटा आला त्याला इन्फॉर्मेशन मिळते. 2 पासून डेटा आला, कुठल्या डेस्टिनेशनला पाठवायचा आहे, 4 ला पाठवायचा आहे, तो स्मार्टली डेटा रिसीव्ह करतो आणि सेंड पण करतो. 1 पासून निघालेला डेटा ॲट अ टाईम ज्या वेळेला स्विचमध्ये डेटा येत असतो, तर त्यावेळेला त्याचं इन्फॉर्मेशन पण असते कुणाकडनं डेटा सेंड होतो आहे आणि तो कुणाला सेंड केला जायचा आहे किंवा रिसीव्ह करायचा आहे याची इन्फॉर्मेशन असते, ॲक्नॉलेजमेंट असतं. आणि ते ॲक्नॉलेजमेंट तो पाहतो, स्विच चेक करतो आणि त्याचा तो डेटा फ्लो करायला सुरुवात करतो. कुणाकडनं घ्यायचा, कुणाकडनं सेंड करायचं. मेडिएटर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन विच स्टार टोपोलॉजी. डू यू अंडरस्टँड स्टार टोपोलॉजी? व्हिडिओ पाहूयात अजून एकदा. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जास्त क्लिअर होईल.
हो येस, स्टार टोपोलॉजी. जिथं इथं एक्सप्लेन केलेलं आहे, 4 कम्प्युटर एकमेकांना कनेक्टेड आहे, एक स्विच कनेक्टेड आहे, ज्यामध्ये तुमचा अशा पद्धतीचा डेटा सेंड केला जातो एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरपासून तिसऱ्या कम्प्युटरला. ॲट अ टाईम तुम्ही सगळे युजर्स एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकता. एखादा नोड जरी टर्न ऑफ झाला तरी इथं नेटवर्क फेल होण्याचे चान्सेस कमी आहेत. इथं एखादा नोड बंद जरी झाला तरी 3 नोड तुमचे वर्किंग करतायत, काही प्रॉब्लेम नाही. मे बी केबलचा प्रॉब्लेम असेल, मे बी तुमचा स्विचचा ह्या कम्प्युटरचा प्रॉब्लेम असू शकतो. पण लास्ट कंडिशनमध्ये जसं मी सांगितलं की इन केस माझा जर स्विचच बंद झाला तर ऑटोमॅटिकली माझं नेटवर्क फेल होऊ शकतं. कारण तुमचा स्विचच जो सेंट्रल पॉईंट आहे, जो तुमचं कम्युनिकेशन पॉसिबल करतो, आणि तो जर टर्न ऑफ होत असेल तर मे बी माझं नेटवर्क फेल होऊ शकतं. परंतु जे काय स्टार टोपोलॉजी आहे, जसं की याचा वापर कुठं केला जातो, तर मॅक्झिमम तुम्हाला जर बघितलं असाल तर आपण ज्या पद्धतीचं नेटवर्क पहिल्यांदा पाहिलं होतं, पीअर टू पीअर नेटवर्क, आणि पीअर टू पीअरमध्ये स्टार टोपोलॉजीचा मॅक्झिमम यूज केला जातो. एक स्मॉल नेटवर्कमध्ये किंवा लार्ज नेटवर्कसुद्धा स्टार टोपोलॉजीचा वापर केला जातो. आपल्या कॉलेजमध्ये जे काय नेटवर्क आहे ते सगळं स्टार टोपोलॉजी थ्रू फॉलो केलं जातं. मे बी देअर एक क्वेश्चन आहे स्टार टोपोलॉजी रिलेटेड, स्विच मध्ये आपण फक्त केबलनेच कनेक्शन होतं का? यस, स्विच 2 प्रकारचे असतात, वायर्ड स्विच असतात आणि वायरलेससुद्धा स्विच असतात. काही स्विच जसं की आपण पाहिलं, वायर्ड स्विचमध्ये तुम्ही वायर्ड केबल थ्रूच कम्युनिकेशन करू शकता, आणि वायरलेस असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला वायरलेसली कम्युनिकेशन केलं जाईल. मात्र त्यावेळेला वायरलेस स्विच जर असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या प्रत्येक नोडला सुद्धा वायरलेस लॅन कार्ड असणं आवश्यक आहे. मात्र तिथं विदाउट मीडिया तुम्ही ते कम्युनिकेशन करू शकता, पण तिथं स्टार टोपोलॉजीच फॉलो केली जात असते. पर्टिक्युलर जे आपण पाहणार आहोत, जी मेश टोपोलॉजी आहे नेक्स्ट. स्टार टोपोलॉजी जर समजली असेल तर आपण नेक्स्ट मूव्ह करूयात. मेश टोपोलॉजी. यस, यस, बँकेत सुद्धा तुमची स्टार टोपोलॉजीच फॉलो केली जाते. लक्षात घ्या. एक सेकंड, मी जसं की मी सांगितलं की आपण बऱ्याचशा नेटवर्कमध्ये स्टार टोपोलॉजी यूज केली जाते, परंतु जिथे डेडिकेटेड सर्व्हर आणि क्लायंट असतात तर त्यासाठी सुद्धा स्टार टोपोलॉजीसुद्धा फॉलो केली जाते. म्हणजे तुमचं स्टार टोपोलॉजी जी आहे, ज्यामध्ये तुमचं पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये यूज केली जाते आणि त्याचबरोबर सर्व्हरसाठी सुद्धा यूज केली जाते. आणि सर्व्हर क्लायंट जनरली तुम्हाला बँकेचं नेटवर्क सेटअप असेल तर तिथं जनरली लार्ज स्केलचे, समजा SBI सारखी बँक असेल तर तिथं तुम्हाला सर्व्हर क्लायंट असणार आहे. परंतु तुम्ही एखाद्या छोट्याशा बँकेत जाता, पतसंस्थेमध्ये जाता, तर तिथं सर्व्हर क्लायंट नेटवर्क नसणार आहे. तर तिथं तुमचं पीअर टू पीअर नेटवर्क आहे आणि तिथं सुद्धा तुम्हाला स्टार टोपोलॉजी कनेक्ट केली जाते. ओके. Mesh topology is the next topology, where mesh topology is a type of wireless network setup where each इथं लक्षात घ्या, wireless as well as wired network also, where each and every system are interconnected with each another. जसं की इथं तुम्ही बघत असाल 5 नेटवर्क तुम्हाला कनेक्ट आहेत, जे थोडंसं फिजिकली हे स्ट्रक्चर पॉसिबल नाही फिजिकल नेटवर्कमध्ये. जसं की ह्या नोडला ऑटोमॅटिकली हा कम्प्युटर कनेक्ट होतो, हाही कम्प्युटर कनेक्ट होतो, हाही कम्प्युटर कनेक्ट होतो, हेही कनेक्ट होतं, आणि हा सुद्धा कम्प्युटर कनेक्ट होतो, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल स्विच तुम्हाला बघायला मिळत नाही, बरोबर. पण आता एका कम्प्युटरला नेटवर्क कार्ड किती असणार आहेत? फॉर एक्झाम्पल 1 असेल, 2 असेल, 3 असेल. पण 5 कम्प्युटरसाठी 5 नेटवर्क कार्ड इन्सर्ट करावे लागतील. म्हणजे फिजिकल नेटवर्कमध्ये समजा लार्ज स्केलवरती ज्या वेळेला हे नेटवर्क यूज केलं जातं, मेश टोपोलॉजी, जिथं फिजिकल अरेंजमेंट तुम्हाला करायची असेल, तर समजा 10 कम्प्युटर नेटवर्कमध्ये असेल तर मग मला ह्याला 10 नेटवर्क कार्ड इन्सर्ट करावे लागतील. म्हणजे फिजिकली इट इज नॉट पॉसिबल, बट वायरलेसली इट इज पॉसिबल. म्हणून इथं मेन्शन केलं होतं की मेश टोपोलॉजी जनरली तुम्हाला वायरलेस कन्सेप्टसाठी यूज केले जाते. जसं की मी मगाशी म्हटलं की ज्या वेळेला वायरलेस स्विच यूज करेन तर ऑटोमॅटिकली एव्हरी कम्प्युटर आर कनेक्टेड टू द वायरलेसली.
टू ईच अनादर, म्हणजे पर्टिक्युलर हा वायरलेसला मला कनेक्ट आहे आणि ऑटोमॅटिकली ह्याला वायरलेस लॅन कार्ड आहे, तर हा याला कनेक्ट होतो, हा याला कनेक्ट होतो, म्हणजे एव्हरी कम्प्युटर आर कनेक्टेड वाया वायरलेसली, म्हणजे तिथं देर इज नो फिजिकल स्ट्रक्चर ऑफ केबल. आणि अशा पद्धतीचं नेटवर्क तुम्हाला वायरलेस पद्धतीनं मेश टोपोलॉजीचा जो टोपोलॉजी कुठे यूज होते, तर ज्यावेळेला तुम्हाला वायरलेस नेटवर्क करायचं आहे तिथं ते यूज करू शकता. ओके, पण तिथंसुद्धा हा वायरलेसमध्ये मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला स्टार टोपोलॉजी यूज करायला बघायला मिळते. अशा पद्धतीच्या ज्या टोपोलॉजी ज्या आहे, ज्या आपण पाहतो आहे की ज्या वेगवेगळ्या डिफरंट टोपोलॉजी आपण ह्या नेटवर्कमध्ये यूज करतो आहोत. ठीक आहे, जसं की नेक्स्ट पार्टकडे आपल्याला मूव व्हायचं आहे, जो What are network topologies? So that's what we're going to कन्सेप्ट talk about. पहिला तोच हा कन्सेप्ट आहे, व्हिडिओ आहे, मी तो आता रिपीट करत नाही आहे. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे टाईप्स ऑफ सर्व्हर, आणि टाईप्स ऑफ सर्व्हरमध्ये आपल्याला वेगवेगळे सर्व्हर्स आहेत जे आपल्याला सर्व डोमेन बेस्ड मॉडेलमध्ये बघायला मिळतात. आपण पीअर टू पीअर आणि डोमेन बेस्ड मॉडेल पाहिलं होतं. तर सर्व्हर काय असणार, तर एक डेडिकेटेड सर्व्हर आहे ज्यामध्ये डिफरंट नोड्स आपण कनेक्ट करत असतो आणि ते नोड्सवरती डोमेन मॉडेल आपण इन्स्टॉल करतो. सर्व्हर प्रोव्हाइड्स रिसोर्सेस टू द क्लायंट. अशा नेटवर्कमध्ये जे काय सर्व्हरला आपण रिसोर्सेस इन्स्टॉल केलेले असणार आहेत ते क्लायंटवरती म्हणजे आपल्या नोडवरती आपण शेअरिंग करत असतो. Server are typically powerful computer that runs the software that controls and maintain the network. अशा पद्धतीचे जे सर्व्हर आहेत, जे हाय लेवलचे कम्प्युटर असणार आहेत, ज्याला हाय लेवलचा प्रोसेसर असणार, मदरबोर्ड असणार, रॅम असणार, मे बी सर्व्हरमध्ये एकापेक्षा जास्ती प्रोसेसरसुद्धा कनेक्टेड असणार, 3264 GB सारखी स्टोरेज असणार, हार्ड ड्राईव्हसुद्धा त्याचं जसं रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीचं. म्हणजे सर्व्हर हे डेडिकेटेड सर्व्हर असतात, यामध्ये त्या पद्धतीचं कॉन्फिगरेशन असणार आहे, जे वेगवेगळ्या डिफरंट किती नोड्स कनेक्ट होणार आहेत आणि त्याच्यावरचा डेटाबेस किती स्टोअर होणार आहे याच्या रिलेटेडवरती जो काय असणार आहे तो सर्व्हरचे कॉन्फिगरेशन असणार आहे. त्यामध्ये नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्या जातात. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्ही ऐकून असाल नेटवर्क ऑपरेटिंग सर्व्हर 2003, 2008, 2012, 2016 आणि 2019 ज्या सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. त्याच्या व्यतिरिक्त युनिक्स असणार आहे, लिनक्स, रेड हॅट लिनक्स जे आपण मेन्शन करतो. लिनक्स इज अ सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम. मॅक ओ एस एक्स जे व्हर्जन आहे आणि नोवेल नेटवेअरसुद्धा एक नेटवर्क ऑपरेटिंग व्हर्जन आहे. अशा पद्धतीचं कोणतंही नेटवर्कमध्ये तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकता. अजूनही खूप साऱ्या सन सोलारिससारख्या काही नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा आहेत. व्हेरिटाससुद्धा काल विषय झाला होता, तर व्हेरिटासच्या रिलेटेडसुद्धा नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम किंवा काही ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा मार्केटमध्ये बघायला मिळतात. सर्व्हर आर युजली स्पेशलाइज्ड फॉर अ सिंगल पर्पज विच आर डेडिकेटेड टू परफॉर्म अ सिंगल टास्क. काही सर्व्हर जे आहेत लार्ज ऑर्गनायझेशनमधले की ज्यांचा सिंगल पर्पज असू शकतो. स्मॉल स्केलमध्ये प्रत्येक वेळेला इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकसाठी सर्व्हर वेगळा यूज करणं पॉसिबल नाही, परंतु लार्ज स्केलवरती फॉर एक्झाम्पल गुगल आपण जर पाहत असेल आणि गुगलचं जीमेल हा एक सर्व्हर आहे. जीमेल रिलेटेड वर्किंग करायचं असेल तर तुम्हाला जीमेलचा सर्व्हर वेगळा आहे. गुगल सर्च इंजिन आहे, गुगल सर्च इंजिनचा एक पर्पज आहे की ज्यामध्ये म्हणजे प्रत्येक पर्पजनुसार तिथं डेडिकेटेड सर्व्हर असणार आहेत आणि तसेच फंक्शन तुम्हाला बघायला मिळतात. गुगलचं यूट्यूब आहे, यूट्यूबसाठी सुद्धा एक डेडिकेटेड सर्व्हर असणार आहे. म्हणजे लार्ज स्केलवरती ज्या वेळेला सर्व्हर यूज केले जातात तर एव्हरी टाईम सर्व्हर आर युजली स्पेशलाइज्ड फॉर अ सिंगल पर्पज विच आर डेडिकेटेड टू परफॉर्म अ सिंगल टास्क. जसं की मी सांगितलं गुगलचा जीमेल हा एक सिंगल सर्व्हर असणार आहे आणि ऑटोमॅटिकली त्याचं सिंगल टास्क असणार आहे मेलिंग रिलेटेड. आणि असे खूप सारे सर्व्हर मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर आता आपल्याला पाहायचं की अशा टाईप कुठले कुठले सर्व्हर्स आहेत मार्केटमध्ये आणि त्यांचा वर्किंग कशा पद्धतीचं त्याचा यूज काय असणार आहे. जसं की पहिला सर्व्हर आहे ज्याचं नाव आहे ॲप्लिकेशन सर्व्हर. ॲप्लिकेशन सर्व्हर इज अ सर्व्हर स्पेशली डिझाईन टू रन ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. ॲप्लिकेशन सर्व्हर आर युजली यूज फॉर मेनी पर्पजेस. For example, you have to use web application, you have to use supervisor
जे हायपरवायझर मशीन्स आहे, जसं की आपण व्हर्च्युअल मशीन रन करतो, तर त्यासाठी सुद्धा हायपरवायझर सर्व्हर यूज केले जातात. किंवा अगदी सिंपल बेसिक ॲप्लिकेशन पहा, की माझं एक ऑर्गनायझेशन आहे, एक अकाउंटिंगचं ऑफिस आहे, मी त्यासाठी एक सर्व्हर यूज करेन. माझं टॅलीचं एक सॉफ्टवेअर आहे, जसं की मी नेटवर्कमध्ये सांगतो, की मी जस्ट एक नेटवर्कमध्ये एक अकाउंटिंग ऑफिसर आहेत, टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्यांच्याकडे मी माझं वर्क करतो. एक डेडिकेटेड सर्व्हर मी इन्स्टॉल करेन, ज्यावरती मी टॅली सॉफ्टवेअर यूज करेन. इट इज टॅली इज अन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. परंतु माझे त्या ऑर्गनायझेशनमध्ये 15 वेगवेगळे नोड्स आहेत, क्लायंट्स आहेत, ज्यावरती मला जे एम्प्लॉई आहे, ज्यांना मला हे टॅलीचा ॲक्सेस द्यायचा आहे. ऑटोमॅटिकली प्रत्येक नोडला मी काय करणार, तर कम्प्युटर नेटवर्कमध्ये घेईन, सर्व्हरचा मेंबर बनवेन, डोमेन ऑफ सर्व्हर असणार, म्हणजे जे क्लायंट आहे ते मेंबर ऑफ डोमेन असणार आहेत. ऑटोमॅटिकली मी काय करेन, प्रत्येक युजरवरती, म्हणजे टॅली कुठं मेन इन्स्टॉल असणार आहे, माझं सर्व्हरवरती, ज्याचा ॲक्सेस मी नोड 1ला, म्हणजे क्लायंट 1, 2, क्लायंट 3, क्लायंट 4 आणि क्लायंट 5 अशा सगळ्या 15 नोड्सपर्यंत देईन. ऑटोमॅटिकली जो काही इथं क्लायंट वर्क करेल, तो डेटाबेस कुठे स्टोअर होणार, तर त्या सर्व्हरवरती स्टोअर होणार. प्रत्येक युजरचा, प्रत्येक क्लायंटचा डेटा जो काय ॲक्सेस होणार आहे, तो ह्या ॲप्लिकेशन सर्व्हर थ्रू होणार आहे. म्हणजे ह्या सर्व्हरचं डेडिकेटेड वर्क काय असणार आहे, तर सिंगल टास्क असणार आहे. पर्टिक्युलर सिंगल टास्क जे आहे माझं, ते टॅली युजिंग असणार आहे, टॅली युजर्स असणार आहे. इट इज अ टाईप ऑफ ॲप्लिकेशन सर्व्हर. म्हणजे ॲप्लिकेशन सर्व्हरसाठी तुम्हाला अशा पद्धतीचाच यूज करावा लागतो. अजून एक एक्झाम्पल पहा, की जसं की माझी लॅब आहे, मला लॅबमध्ये 50 कम्प्युटर आहेत, 50 कम्प्युटरवरती मला फक्त ॲप्लिकेशन यूज करायचं आहे सी प्रोग्रामिंग. तर मी काय करणार, सी प्रोग्रामिंग माझं लायसनिंग असणार आहे. कारण हे सगळे ॲप्लिकेशन जे आहेत नेटवर्कमध्ये का अशा पद्धतीचे वापरले जातात, तर मला प्रत्येक 15 कम्प्युटरवरती जर मला आजचं डेटची जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर टॅली एका कम्प्युटरसाठी लायसनिंग जे घ्यावं लागतं ते 20,000 आहे. समजा मला 20 कम्प्युटर असेल, तर ऑटोमॅटिकली मला, जसं मी कॅल्क्युलेशन सिम्पल करण्यासाठी सांगितलं, तर एवढी अमाऊंट मला पे करावी लागेल. प्रत्येक युजरसाठी मला टॅली द्यायचं असेल, आणि प्रत्येक युजरचा मग पुन्हा डेटाबेस सेंट्रलाइज कसा घेणार मी, ह्या सगळे कॉम्प्लिकेशन यूज होतात. आणि म्हणून मला काय करता येतं, की एकच टॅली मी एका सर्व्हरवरती इन्स्टॉल करेल, ज्यासाठी माझी आजची मार्केटची कॉस्ट आहे टॅलीसाठी, नेटवर्क जे लायसन मिळतं ते 60,000ला मिळतं. लास्ट डिफरन्स झाला यामध्ये, ह्या अमाऊंटमध्ये 60,000 कुठे आणि 40 लाखचे अमाऊंट कुठे, तर यामध्ये खूप डिफरन्स होऊ शकतो. त्यामुळं आपण काय करतो, की एक नेटवर्कमध्ये टॅली लायसन यूज करेल, जे सर्व्हरला इन्स्टॉल करेल, आणि ऑटोमॅटिकली मी याचा ॲक्सेस ह्या सगळ्या नोडला देईन. ऑटोमॅटिकली माझा जो काही युजर क्रिएट करणार आहे, जो काय बॅकअप क्रिएट होणार आहे, तो सुद्धा एका सिंगल डेस्कटॉपवरती यूज होणार आहे. आणि सर्व्हरला ऑटोमॅटिकली हाय क्वालिटीचं यूज मटेरियल असणार आहे. त्यामुळे डेटा बॅकअपची फॅसिलिटीसुद्धा असणार आहे. जसं की रिडंडंट हार्ड डिस्क आपण पाहिल्या होत्या, ज्यामध्ये मिरर कन्सेप्ट पाहिला होता, की जो तुम्ही एका ड्राईव्हवरती डेटा स्टोअर करता, तोच ऑटोमॅटिकली दुसऱ्या ड्राईव्हला पण स्टोअर होतो. म्हणजे तिथं डेटा सिक्युरिटी बॅकअपसुद्धा घेतला जातो सर्व्हरमध्ये. आणि सेपरेट युजरचा बॅकअप घ्यायचीसुद्धा किंवा क्लायंटची बॅकअप घ्यायची गरज नाही. आणि अशा टाईपमधले ॲप्लिकेशन रन करण्यासाठी ॲप्लिकेशन सर्व्हर यूज केले जातात. नेक्स्ट जो सर्व्हर आहे, डू यू अंडरस्टँड? इन केस तुम्हाला काही क्युरी असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण टाकू शकता. जसं की दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरा सर्व्हर आहे, ज्यामध्ये आपण फाईल सर्व्हर अशा पद्धतीचं मेन्शन केलं आहे. फाईल सर्व्हर ऑफर्स युजर्स सेंट्रल स्टोरेज प्लेस फॉर फाईल्स ऑन इंटरनल डेटा मीडिया विच आर ॲक्सेसिबल टू ऑथराइज क्लायंट. जसं की एक फाईल सर्व्हर असणार आहे. जसं मी सांगितलं, फाईल सर्व्हर म्हणजे काय, तर मला माझं एक अशा ऑर्गनायझेशन आहे, फॉर एक्झाम्पल माझं एक ऑर्गनायझेशन आहे जिथं डिझायनिंग पार्टचं वर्क चालतं, डिझायनिंगचं काम चालतं. तर मला डिझायनिंगसाठी माझ्या प्रत्येक युजरला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या डिझाईन्स वापराव्या लागतात. तर मी काय करेन, की माझा एक जो सर्व्हर आहे, ज्यावरती मी पर्टिक्युलर फाईल सर्व्हर म्हणून मी त्याला मेन्शन करेन, ज्यावरती
मी एक असा डेटाबेस स्टोअर केला ज्यामध्ये मला मीडिया जे काय डिझायनिंग इमेजेस व्हिडिओ फाईल्स ज्या डिझायनिंग पार्टसाठी मला लागतात त्या सगळ्या स्टोअर केल्या आणि ऑटोमॅटिकली ह्या सर्व्हरच्या मार्फत माझे क्लायंट सगळा तो डेटा ॲक्सेस करू शकतात, जो फाईल ॲक्सेस करू शकतात, डेटा स्टोरेज जो आहे तो यूज करू शकतात आणि त्याचा इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. फाईल सर्व्हर म्हणून याचा यूज केला जातो, जिथं प्रत्येक वेळेला ती का असं केलं जातं, तर प्रत्येक युजर जर इंटरनेटला कनेक्ट झाला आणि ऑटोमॅटिकली तो इमेज सर्च करत राहिला, हा पण युजर सर्च करत राहिला, हा पण युजर नेटला कनेक्ट राहिला, तर ऑटोमॅटिकली तो काहीतरी डाउनलोड करणार, पुन्हा त्याच्या युजरवरती त्या स्टोरेजवरती डेटा स्टोअर होणार, त्याचा हार्ड ड्राईव्ह मे बी स्टोअर होऊन फुल होऊ शकतो. त्यापेक्षा बेटर वे ऑप्शन काय आहे की एक डेडिकेटेड सर्व्हर, त्यामध्ये मला लागणारा सगळा डेटाबेस मी ऑलरेडी स्टोअर करून ठेवेन. ऑटोमॅटिकली मला या कम्प्युटरला इंटरनेट ॲक्सेस द्यायची सुद्धा आवश्यकता नाही. त्यांना जे काय रिक्वायरमेंट असेल ते सर्व्हरला रिक्वेस्ट करतील आणि सर्व्हर थ्रू जो फाईल सर्व्हर आहे ज्यामध्ये हा डेटा स्टोअर केलेला असणार आहे ते ॲक्सेस करू शकतात. म्हणजे सर्व्हर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर अशा पद्धतीचे सर्व्हरसुद्धा तुम्हाला हे लार्ज स्केलवरती इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जातात, जिथं लार्ज डेटाबेस किंवा ह्यूज वर्क असू शकतं. तर अशा ठिकाणी अशा पद्धतीचे सर्व्हर असणार आहे. तिसरा सर्व्हर आहे ज्याचं नाव आहे प्रिंट सर्व्हर. प्रिंट सर्व्हर इज अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन where network devices or computer that manage print requests and makes printer queue status information available to end user and network administrator. सिंपल आहे, जसं की मी सांगितल्याप्रमाणे एक सर्व्हर आहे ज्याचं नाव मी दिलं प्रिंट सर्व्हर. पर्टिक्युलर इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, हा एक सर्व्हर आहे ज्यामध्ये मी प्रिंट सर्व्हर म्हणून वर्क करतो. त्याला एक डेडिकेटेड मी प्रिंटर यूज केलेला आहे, प्रिंटर इन्स्टॉल केलेला असणार आहे. माझे जे काही क्लायंट आहे ज्यांना मला प्रिंटिंग द्यायचं आहे तर ऑटोमॅटिकली ते प्रिंट सर्व्हरला ॲक्सेस करतील आणि प्रिंट सर्व्हर थ्रू ह्या प्रिंटरला त्या जे काही जॉब प्रिंटिंग द्यायचे आहेत ते देऊ शकतात. जिथं लार्ज स्केलवरती प्रिंटिंग ऑपरेट केलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादा फोटो स्टुडिओ आहे ज्यामध्ये 50 लोक यूज करत आहेत, त्यांचे वेगवेगळे जॉब प्रिंटिंग करत आहेत, तर अशा वेळेला अशा पद्धतीचा प्रिंट सर्व्हर यूज केला जातो. तिथं एकच प्रिंटर परंतु नेटवर्कमध्ये तो शेअर केला जातो आणि त्यांचा जॉब म्हणजे जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशा टाईपमध्ये ज्यानं पहिला ह्या क्लायंटनं जर पहिल्यांदा प्रिंट कमांड दिली तर पहिल्यांदा तो प्रिंट सर्व्हर मॅनेज करेल. कुणाकडनं फर्स्ट प्रिंट कमांड आली तर त्याचा तो प्रिंटला सेंड करेल. ज्यावेळेला नंबर ऑफ 2 समजा आहे ना 10:15 डेटा सेंड केला आणि यानं 10:16 डेटा सेंड केला तर ऑटोमॅटिकली 10:15चं पहिल्यांदा प्रिंट जॉब सेंड होईल. ऑटोमॅटिकली 10:16चा जो काही सेकंड युजर क्लायंट होता त्याचा तो क्यूमध्ये असेल, तिसरा क्यू असेल, चौथा असेल, 50वा सुद्धा क्यू, अशा पद्धतीचा तो क्यूमध्ये डेटा सेंड स्टोअर करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीची जी मॅनेजमेंट होते जी ह्या प्रिंट सर्व्हर थ्रू मॅनेजमेंट केली जाते. ठीक आहे, डू यू अंडरस्टँड? 3 टाईपमधले सर्व्हर पाहिले. अजून काही सर्व्हर आहे जे आपल्याला साईड बाय साईड पाहिजे आहेत. जसं की पुढचा सर्व्हर आहे वेब सर्व्हर. वेब रिलेटेड खूप सारे आजकाल वर्क केलं जातं. वेब सर्व्हर स्टोअर्स अँड डिलिव्हर्स द कंटेंट ऑफ फॉर अ वेबसाईट सच ॲज टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ, ॲप्लिकेशन डेटा एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. The client requested to the web server and web server will deliver the client the data. जसं की वेब्सवरनं आजकाल आपण इंटरनेट थ्रू जसं मी मगाशी सांगितलं की बऱ्याच वेळेला प्रत्येक युजरनं जर अशी रिक्वेस्ट केली, प्रत्येक नेटला तो कनेक्ट होत राहिला आणि प्रत्येक वेळेला त्याला ॲप्लिकेशन किंवा वेब रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो इंटरनेटला कनेक्ट होईल, इंटरनेटला तो कनेक्ट करून डाउनलोड करेल. मे बी त्यावरती डाउनलोड स्पीड आणि तो डेटा ॲक्सेस व्हायला त्याला वेळ लागू शकतो. त्यापेक्षा अशा पद्धतीची रिक्वेस्ट तो काय करू शकतो, वेब सर्व्हरला सेंड करेल. यामध्ये बेनिफिट काय होतो लक्षात घ्या. वेब सर्व्हरला ज्या वेळेला तो रिक्वेस्ट सेंड करतो, जसं की मी ह्या वेब ब्राउझर करून माझा डेटा पहिल्यांदा कुणाला जाणार, वेब सर्व्हरला जाणार. ओके, ज्यामध्ये माझा एक IP पर्टिक्युलर एक ॲड्रेस असतो, तो ॲक्सेस होत असतो. जसं की मी तुम्हाला दाखवेन की माझा हा सर्व्हर आहे, माझा हा युजर आहे
आणि मी फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला असं कन्सिडर करूयात, इथं इंटरनेट आहे, इंटरनेट थ्रू ज्या ज्या वेळेला डेटा ॲक्सेस करेल, डाउनलोड करेल, तर इथं जे ज्या वेळेला तो कम्प्युटर ॲक्सेस करतो इंटरनेट थ्रू, तर त्याचा आय पी ॲड्रेस किंवा त्याचा एक पर्टिक्युलर मॅक ॲड्रेस आहे, तो स्कॅन केला जात असतो. मे बी त्याला व्हायरस इन्फेक्शन होऊ शकतं, तो डेटा हॅक पण होऊ शकतो. तर यासाठी इंटरनेट ॲक्सेस करत असताना वेब सर्व्हर वापरण्याचं कारण काय? एकतर डाउनलोडिंग तो करून ठेवतो, हा एक बेनिफिट आहे. पण युजर सिक्युरिटी फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेला हा क्लायंट आहे जो माझा वेब सर्व्हरला रिक्वेस्ट ॲक्सेस करेल, तर हे इंटरनल नेटवर्क असणार आहे. परंतु हा वेब सर्व्हर ज्यावेळेला इंटरनेटला ॲक्सेस करेल, तर त्याचा इथं आय पी ॲड्रेस सिक्युअर केला जातो. ऑटोमॅटिकली ह्या कम्प्युटरचा जो काय आय पी ॲड्रेस असणार आहे, फॉर एक्झाम्पल याचा XYZ ॲड्रेस आहे आणि तो ॲक्सेस ज्यावेळेला इंटरनेटला करत असतो, त्याला जी काही रिक्वेस्ट पाहिजे असते, जो काय डेटाबेस पाहिजे असतो, तर तो वेब सर्व्हर थ्रू ज्यावेळेला कम्युनिकेट करतो, त्यावेळेला त्याचा डेटा एकतर सिक्युअर डेटा त्याला रिसीव्ह होतो, त्याचा ॲड्रेससुद्धा या वेब सर्व्हर थ्रू हाईड केला जातो आणि म्हणून इंडस्ट्रीमध्ये वेब सर्व्हरचा वापर केला जात असतो. ओके. जसं की एक क्वेश्चन आहे, तो पण मी सांगतो. जे काय सर्व्हर आहेत, सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत, त्या आपल्या रेग्युलर ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत, जसं की आपण त्यांना क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो, ज्यामध्ये विंडोज XP, विंडोज 7, विंडोज 8 आणि विंडोज 10 सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम ज्या क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, तर त्यासारख्याच असतात का? तर नाही. क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत आणि सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जसं की विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम जर तुम्ही पाहत असाल, क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम जी युजर फ्रेंडली आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, परंतु ते सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पुन्हा दोन पार्ट पडतात. विंडोज ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोव्हाइड करतात आणि नॉन ग्राफिकल म्हणजे कमांड बेसवरती पण शेल कमांडवरती सुद्धा तुम्हाला वर्क करता येते. जिथं तुम्हाला ग्राफिकल युजर इंटरफेस कुठंच नसणार आहे. मला एक युजर क्रिएट करायचा असेल, तर मला काही कमांड द्यायचे आहेत, त्यातून युजर मी क्रिएट करू शकतो. ज्यासाठी लिनक्स पर्टिक्युलर फार फेमस आहे, कारण ती ओनली अँड ओनली ग्राफिकलच्या ऐवजी कमांड बेसवरतीच वर्क करते आणि म्हणून लिनक्सच्या ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, ज्या सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि त्यांना विंडोजपेक्षा जास्ती सिक्युअर समजलं जातं आणि म्हणून इंडस्ट्रीमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हर एंडला जास्ती वापरल्या जातात. जसं मी सांगितलं की विंडोज आपण का तरीसुद्धा यूज करतो, तर विंडोज अंडरस्टँडेबल आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. तुम्हाला एखादी मूवी मी आता एक्सप्लेन करतो आहे, पण ते ग्राफिकल दाखवलं, व्हिडिओ थ्रू दाखवलं तर लक्षात राहतं. पिक्चर पाहिला तर तो पिक्चर वर्षभर लक्षात राहतो, कारण तो ग्राफिकली तो एक इम्पॅक्ट करत असतो आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये. पण तेच मी एक्सप्लेन करत असेल एखादा टॉपिक, तर तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ते जाईलच असं काही नाही. त्यामुळं ग्राफिकल टेक्स्ट व्हिडिओचा जास्ती वापर थ्रू तुम्हाला समजू शकतं. तर विंडोजमध्ये सुद्धा ग्राफिकल युजर इंटरफेस असल्यामुळं तुम्हाला मी नेहमी स्टुडंटना जो करिअर पाथ सांगतो, त्यामध्ये पहिल्यांदा एक काय करायला सांगतो की हार्डवेअर नेटवर्क झालं की पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट शिका, कारण मायक्रोसॉफ्टमध्ये जो काही शिकण्याचा कन्सेप्ट आहे तो ग्राफिकल युजर इंटरफेस दिलेला आहे. म्हणजे सर्व्हर काय, क्लायंट काय, सर्व्हरची सिक्युरिटी कशी मेंटेन करायची आहे, सिक्युरिटी कशा प्रोव्हाइड करायच्या, हे जर तुम्हाला विंडोजमध्ये समजलं, तर ऑटोमॅटिकली कमांड बेसमध्ये म्हणजे रेड हॅटमध्ये तुम्हाला ऑलरेडी सर्व्हर समजलेला असतो, फक्त तिथं तुम्हाला काही कमांड्स रन करायच्या आहेत. जिथं ग्राफिकल युजर इंटरफेस नाही आहे, परंतु त्या कमांड्स रन करता आल्या पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला आपण लिनक्सचा जो कन्सेप्ट आहे तो नंतर करा अशा पद्धतीचं सजेस्ट करतो. बोथ आर डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ठीक आहे. वेब सर्व्हर समजला असेल तर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे, जो नेक्स्ट सर्व्हर आहे चॅट सर्व्हर. आणि चॅट सर्व्हर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, मे बी तुम्हाला यूज करत पण असाल. याहूचा चॅट सर्व्हर आहे, जीमेलचा पण म्हणजे तुम्ही यूज करता, तर त्यांचासुद्धा एक चॅट सर्व्हर आहे. चॅटिंग करू शकता ऑनलाईन नेटवर्कमध्ये, तुम्ही फ्रेंड्स बनवू शकता, त्यांच्याशी चॅट करू शकता. अशा पद्धतीचं याहू chat.com नावाचा सर्व्हर आहे. याहू एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा सब सर्व्हर आहे की ज्याचं नाव आहे चॅट सर्व्हर. किंवा तुम्ही समजा HP चा लॅपटॉप घेतला आहे आणि HP च्या लॅपटॉपला समजा काही प्रॉब्लेम आला, इन केस तुम्हाला त्या कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर HP सुद्धा एक अशाच पद्धतीचा चॅट सर्व्हर क्रिएट केला आहे. तुम्ही डायरेक्टली
रात्री 12 वाजता 2 वाजता 3 वाजता सुद्धा डायरेक्टली त्या चॅट सर्व्हरवरती जो जो काही क्लायंट त्यांचा एम्प्लॉई असेल त्याबरोबर तुमचा प्रॉब्लेम शेअर करू शकता. म्हणजे तुमच्या हार्डवेअर डिव्हाइसला किंवा सॉफ्टवेअर प्रॉब्लेमला जर काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही एनी टाईम ॲक्सेस करू शकता. काही चॅट सर्व्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर आता ऑटोमॅटिकली सुद्धा इन्फॉर्मेशन मिळते. तुम्हाला पहिल्यांदा चॅट सर्व्हरला कनेक्ट झालं की तुम्हाला वेलकम मेसेज येतो. तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन येतो, व्हॉट इज युअर नेम, फुल नेम. तुम्ही नेम टाईप केला तर तुम्हाला तिसरा क्वेश्चन मिळतो की व्हॉट इज युअर एक्झॅक्ट प्रॉब्लेम. मग त्या एक्झॅक्ट प्रॉब्लेम रिलेटेड म्हणजे जसं की मी एक्झाम्पल सांगेन, व्हॉट इज युअर एक्झॅक्ट प्रॉब्लेम, एक्सप्लेन फ्रॉम धिस. मग तुम्हाला 4 क्वेश्चन विचारतात. तुमच्याकडे डेस्कटॉप आहे का, लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे का. जर डेस्कटॉपचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 1 टाईप करा, लॅपटॉपचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 2 टाईप करा. मग तुम्ही सिलेक्ट करता 2. मग लॅपटॉप्सच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्प्ले व्हायला लागते. अशा पद्धतीचा ऑटोमेटेडसुद्धा चॅट सर्व्हर आजकाल क्रिएट केलेला आहे. तर यासाठी एक डेडिकेटेड सर्व्हर यूज केला जातो आणि तो सर्व्हर म्हणजे तुमचा चॅट सर्व्हर. ऑनलाईन डेटिंग जे केलं जातं, ज्याला चॅट आपण फ्रेंड बनवतो आणि त्यांच्याशी जे चॅटिंग केलं जातं, याहू चॅट ह्यासाठी फार फेमस आहे. तर त्या चॅटरूममध्ये सुद्धा फेसबुक चॅटसुद्धा आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही चॅटरूम क्रिएट करता आणि तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकता. तर अशा पद्धतीचे चॅट सर्व्हरसुद्धा क्रिएट केलेले आहेत आणि त्याचा डेडिकेटेड तशा पद्धतीचा वापर केला जातो इंडस्ट्रीमध्ये. तर त्यासाठी एक जो सर्व्हर वापरला जातो, इट इज कॉल्ड ॲज अ चॅट सर्व्हर. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ज्याचं चॅट किंवा सर्व्हरचं नाव आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल सर्व्हर, FTP सर्व्हर. Okay, FTP server is a software application which enables the transfer of files from one computer to another computer. FTP is a way to transfer files to any computer in the world that is connected to the internet. जसं की FTP क्लायंट किंवा FTP सर्व्हर रिलेटेड कन्सेप्ट आहे, ज्याला म्हणतो आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे एक रूल्स अँड रेग्युलेशन, ज्यामध्ये आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केल्यानंतर आपण आपल्या कम्प्युटरवरचा डेटा दुसऱ्या कम्प्युटरवरती वर्ल्ड वाईड वेबमध्ये कुठेही सेंड करू शकतो. आणि त्यासाठी तुमच्या क्लायंट कम्प्युटरवरती FTP प्रोटोकॉल इन्स्टॉल केला जातो. जसं की FTP प्रोटोकॉलसाठी काही IP ॲड्रेस असतात, काही ॲड्रेसेस असतात जे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कॉन्फिगर केलेले असतात. फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं, ह्याचं थोडंसं इन डिटेल मी सांगतो की जसं मी सांगितलं की काही इंटरनॅशनल एक्झामिनेशन आपण कंडक्ट करत असतो. मला माझ्या कराडसारख्या शहरामध्ये समजा एक मायक्रोसॉफ्टची एक्झामिनेशन कंडक्ट करायची आहे. तर यासाठी सांगतात की तुम्हाला ह्या इंटरनेट थ्रू ॲक्सेस केल्या जातात एक्झामिनेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट होतात. आता यासाठी प्रोमेट्रिक सेंटर थ्रू ही कंडक्ट केली जाते. जो US मधला सर्व्हर आहे त्यांच्या सर्व्हरला तुम्हाला कनेक्ट केलं जातं आणि त्याच्या थ्रू तुम्हाला एक्झामिनेशन पास कन्सिडर केली जाते किंवा एक्झाम देऊ शकतात. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे ती एक्झामिनेशन मायक्रोसॉफ्टची 6 तासाची एक्झामिनेशन असते. मग 6 तास तुमचा कम्प्युटर नेटला कनेक्ट असला पाहिजे का. मग इन केस जर माझी अशी एक्झाम कंडक्ट होत असताना मे बी माझं नेटवर्क फेल झालं, जे पॉसिबिलिटी आहेत, मग अशा वेळेला माझी एक्झाम ब्रेकअप होईल, मग मी फेल पण रिझल्ट होऊ शकतो. तर बिलकुल नाही. प्रत्येक एक्झामिनेशन ज्या ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट होतात तर त्या सगळ्या ह्या ज्या फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल थ्रू कंडक्ट केल्या जातात. म्हणजे ज्या वेळेला मला एक्झाम स्टार्टअप करायची आहे, मी त्या म्हणजे ह्या प्रोमेट्रिक एक्झाम सेंटरला लॉग इन होईन. मी त्याचं युजर नेम पासवर्ड द्या काय स्टुडंट आहे त्याचं टाकेन, त्याचा ID टाकेन, ऑटोमॅटिकली त्याचा पेपर जनरेट होईल, तो डाउनलोड केला जाईल. इथपर्यंत तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता आहे, जे ह्या FTP सर्व्हरमुळं पॉसिबल होतं. जो पेपर तुमच्या कम्प्युटरवरती डाउनलोड होतो, तिथून पुढं माझं नेट जरी डिस्कनेक्ट झालं, मी तो पेपर सगळा सॉल्व करेन. मला इंटरनेट कधी लागेल, ज्या वेळेला मला हा डेटा अपलोड करायचा असेल. त्यानं पेपर एंड केल्यानंतर आपण त्याचा रिझल्ट ऑनलाईन पाहू शकतो. जो डेटा जो डाउनलोड झालेला असतो त्यावेळेला सुद्धा जरी नेट नसेल तरी त्याचा रिझल्ट डिस्प्ले होतो. त्याला आउट ऑफ किती मार्क्स मिळाले, 1000ची एक्झाम होती, मग काही स्टुडंटना 800 मार्क्स मिळाले
जो त्याचा डेटाबेस डाउनलोड झालेला आहे त्यामध्ये क्वेश्चन त्याचे आन्सर तो त्याला क्लिक करतो, त्यानुसार ऑब्जेक्टिव्ह टाईपमधलं असेल तर त्याचं सगळं अशा पद्धतीचं चेकिंग होतं. आणि याचा रिझल्ट अपलोड कधी होतो, ज्यावेळेला मी त्या कम्प्युटरला नेट कनेक्ट करेन आणि तो त्या सर्व्हरला कनेक्ट होईल, जो FTP सर्व्हर असणार आहे, जो प्रोमेट्रिक एक्झाम सेंटरचा असणार आहे. जसे मी ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी करतो तर त्यावेळेला त्याचा डेटा ह्या कम्प्युटरपासून ह्या कम्प्युटरला सेंड केला जातो. इट इज कॉल्ड ॲज अ FTP सर्व्हर. यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे ऑनलाईन एक्झामिनेशन ज्या वेळेला तुम्ही कंडक्ट करता तर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरला FTP सर्व्हर इन्स्टॉल होत असतो. ते जे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं त्यामध्ये हा FTP सर्व्हर इन्स्टॉल होत असतो. जो सर्व्हर एंड असतो तिथं पण तो FTP सर्व्हर इन्स्टॉल असतो. त्याचा एक ॲड्रेस असतो, जो ॲड्रेसला तो कॉन्फिगर केलेला असतो. आणि ज्या तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ज्यावेळेला वर्क करता तर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर ज्यावेळेला तयार करता तर तुम्हाला हे FTP सर्व्हरसुद्धा त्या सॉफ्टवेअरमध्ये कॉन्फिगर करावं लागू शकतं. सो डू यू अंडरस्टँड FTP सर्व्हर? नेक्स्ट सर्व्हर आहे, आज आता आपण जस्ट सर्व्हरचे वेगवेगळे टाईप पाहतोय. टेलनेट सर्व्हर, जो अगदी ओल्ड टाईपमधल्या सिस्टीममध्ये यूज केला जात होता. टेलनेट सर्व्हर म्हणजे काय, किंवा त्याला टेली टाईप नेटवर्क असं म्हटलं जातं किंवा टेलिकम्युनिकेशन नेटवर्क असं सुद्धा म्हटलं जात होतं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला इंटरनेट ॲक्सेस नव्हता तर त्या काळामध्ये हा टेलनेट सर्व्हर ॲक्सेस केला जात होता. की कशासाठी यूज केला जात होता, की माझं नेटवर्क सिस्टीम आहे आणि मला नेटवर्कली किंवा रिमोटली तो कम्प्युटर ऑपरेट करायचा. इंटरनेट ॲक्सेस तर नाही आहे, परंतु मला आता रिमोटली एखादा नेटवर्कमध्ये कम्प्युटर घ्यायचा आहे, ज्यावरती मला काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहेत किंवा त्याचा मेंटेनन्स करायचा आहे. तर त्या काळामध्ये अशा पद्धतीचा टेलनेट सर्व्हर इन्स्टॉल करून तुम्ही रिमोटली एखादा कम्प्युटर ॲक्सेस करू शकता. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीचं खूप इझिली ऑपरेट करू शकतो. जसे की आपण हार्डवेअर कोर्समध्ये शिकलो होतो की माझ्या कम्प्युटरवरती एनीडेस्कसारखं ॲप्लिकेशन असेल, रिमोट डेस्कटॉपसारखं ॲप्लिकेशन असेल तर ऑटोमॅटिकली मी रिमोटली कुठलाही कम्प्युटर ॲक्सेस करू शकतो. इट इज अ टाईप ऑफ टेलनेट सर्व्हर. ओके, तर याचा रिमोटली कम्प्युटर ॲक्सेस करण्यासाठी एक डेडिकेटेड सर्व्हर पूर्वीच्या काळामध्ये वापरला जात होतो आणि तो सुद्धा सर्व्हर आजकाल यूज केला जातो. त्यानंतरचा जो पार्ट आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, जस्ट मे बी माझी एक मिनिट. ओके, मी तरीसुद्धा आता इथं मी घेतलेलं नाही, मे बी माझी PPT नाही आहे, परंतु ते एक्सप्लेन करतो मी. प्रॉक्झी सर्व्हर हा नेक्स्ट सर्व्हर आहे, ज्यामध्ये प्रॉक्झी सर्व्हरचा वापर केला जातो. प्रॉक्झी सर्व्हर तुम्हाला जसं की क्लायंट आणि सर्व्हर यांच्यामधलं इनडायरेक्ट कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. इंटरनेटच्या रिलेटेड हा प्रॉक्सी सर्व्हर वापरला जातो. जसं की माझा क्लायंट आहे आणि हा माझा सर्व्हर आहे, ज्यांचं इनडायरेक्ट कम्युनिकेशन करायचं असेल तर जसं की मी मगाशी सांगितलं की हा जे दोन कम्प्युटरमध्ये डेटा ज्यावेळेला नेटवर्कमध्ये सेंड होतो, इंटरनेटला सेंड होतो, तर ऑटोमॅटिकली याचा IP ॲड्रेस स्कॅन होत असतो आणि अशा वेळेला तुमचा जो काही कम्प्युटर आहे तो हॅक पण होण्याची शक्यता आहे. जर मी यामध्ये प्रॉक्सी सर्व्हर इन्स्टॉल केला असेल तर ऑटोमॅटिकली माझा क्लायंट कम्प्युटर हा प्रॉक्सीपर्यंत स्टोअर होतो आणि ज्यावेळेला हा प्रॉक्सी इंटरनेटला कनेक्ट होत असतो, प्रॉक्सी सर्व्हर ज्यावेळेला इंटरनेटला कनेक्ट होत असतो तर ऑटोमॅटिकली ह्या क्लायंटचा जो काही IP ॲड्रेस आहे तो हाईड केला जातो आणि ह्या प्रॉक्सी सर्व्हरचा सुद्धा IP ॲड्रेस हाईड होतो आणि अशा वेळेला तुमचं हॅकिंग होणं किंवा डेटा लॉस होणं हे सगळे प्रॉब्लेम अवॉइड केले जातात. तर त्यासाठी हा एक मीडिएटर म्हणून वापरला जातो, जिथं क्लायंट आणि इंटरनेट जे एकमेकांना कनेक्ट होतात तर त्याच्या इनसिक्युअर जे नेटवर्क क्रिएट होतं तर त्यासाठी आयदर इट इज अ सॉफ्टवेअरसुद्धा प्रॉक्सी तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि हार्डवेअरसुद्धा इन्स्टॉल करून सिक्युअर तुम्ही नेटवर्क बनवू शकता. आणि लास्ट जो नेटवर्क आहे ज्याचं नाव आहे मेल सर्व्हर. मेल सर्व्हर म्हणजे जसं की आपण पाहिलं जीमेल सर्व्हर, गुगलची एक युटिलिटी आहे की मेल थ्रू तुम्ही एकमेकांना डेटासुद्धा तुम्ही म्हणजे मेल करू शकता. जसं की आपल्याला एखादी ऑर्गनायझेशन आहे आणि जसं की माझं इम्पल्स कम्प्युटर हे एक ऑर्गनायझेशन आहे आणि मला माझ्या युजर्सना एक ID जनरेट करून द्यायचा आहे, मेल ID जनरेट करून द्यायचा आहे. जसं मी त्यांना सांगेन की त्यांचा युजरचा काय असणार आहे, XYZ
डॉट xyz@impulse.com असा काहीतरी मेल आय डी असणार आहे. ओके, म्हणजे XYZ त्याचं नाव जे काय असेल ते, आणि @gmail सॉरी impulsecomputer.com अशा पद्धतीचा त्याचा मेल आय डी असणार आहे. ओके, तर काय असणार आहे, तर माझा एक सर्व्हर असेल, ज्या सर्व्हरला मी मेल सर्व्हर म्हणून मी कन्सिडर करेन. ज्या वेळेला माझा युजर त्या मेलवरून इंटरनेटला ॲक्सेस करत असेल, इंटरनेट थ्रू तो त्यावेळेला ॲक्सेस करत असेल, तर मला हे समजलं पाहिजे की तो त्याचा मेलवरून कुणाला डेटा सेंड करतो आहे, आणि त्याला रिसीव होणारे जे इंटरनेट थ्रू जे काय मेल येत आहेत त्याचीसुद्धा डिटेल मला ह्या मेल सर्व्हरवरती मी फिल्टर करू शकतो, बघू शकतो. म्हणजे माझ्या एका ऑर्गनायझेशनमधला कॉन्फिडेन्शियल डेटा जर माझा लीक होत असेल, डेटा इन्सिक्युअर होत असेल, हा युजर हा क्लायंट मे बी नेटवर्कमध्ये किंवा इंटरनेटवरती तो डेटा शेअरिंग करू शकतो. तर मेल सर्व्हर काय करू शकतो, जे काय या मेल थ्रू डेटा सेंड होत आहेत तर ते ह्या मेल सर्व्हरमध्ये आधी कॉन्फिगर केले जातील, सिक्युअर आहेत का ते बघितलं जातील, आणि नंतरच तो इंटरनेट थ्रू सेंड केला जातो, किंवा इंटरनेट थ्रू त्याला जे काही मेल येत आहेत तर ते आधी ह्या मेल सर्व्हरमध्ये स्टोअर केले जातील, चेकआउट केले जातील, आणि नंतरच ते त्या मेलला म्हणजे ते क्लायंटच्या मेलला रिसीव केले जातील. तर हे लार्ज ऑर्गनायझेशनमध्ये, समजा इन्फोसिससारख्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जॉब करताय, तर 101% तुमचा मेल हा फिल्टर होऊनच तुम्हाला रिसीव होत असतो. स्मॉल इंडस्ट्रीमध्ये हे बिलकुल होणार नाही, परंतु लार्ज ऑर्गनायझेशनमध्ये ज्या डोमेन प्लॅटफॉर्मवरती नेटवर्कमध्ये काम करतात, तर तिथं प्रत्येक वेळेला तुम्हाला अशा पद्धतीचं नेटवर्क रिलेटेड वर्क करायला बघायला मिळू शकतं. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये आपण हा सगळा कन्सेप्ट पाहिला की